कविता ही शून्यातनं उभी राहणारी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीच हमी देऊ शकत नाही की ती एक मागच्या क्षणी नसते आणि पुढच्या क्षणी असते. त्याच्यात मधली अशी फेज नाहीये कुठली. ज्यादा नको मुंह खुलवाओ, खुलू क्या औकाता, हम बोले तो बाता करते, तुम बोले तो जज्बाता. भाषा स्वतःचे अलंकार स्वतःच घेऊन येते. ती जन्मजात लावण्यवती असते. कवितेच्या सुरुवातीलाच जेव्हा आपल्याला एखादी ओळ सुचते तेव्हा निशंकपणे तिच्या हातात आपलं बोट देऊन टाकावं असं माझं मत आहे. मग ती तुम्हाला ज्या रानात घेऊन जाईल, ज्या समुद्राकाठी घेऊन जाईल, ती तुम्हाला जे दृश्य दाखवेल ते तुम्हाला फक्त उतरून दाखवा की इथे 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 मी जाऊन आलो. तिच्या डोळ्यांनी मी कविता बघितली. एव्हरी आर्टिस्ट इज ॲज गुड ॲज हिज लास्ट पीस ऑफ वर्क. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित श्रुतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं ह्या मुलाखत मालिकेत तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्योतीने तेजाची आरती असं ह्या पर्वाचं आपलं नाव आहे. आणि आज आपल्याला भेटायला आलेली व्यक्ती आहे जो महाराष्ट्राचा अतिशय आवडता गझलकार, अतिशय आवडता गीतकार, कथाकार, कवी आणि आमचा अतिशय जवळचा मित्र वैभव जोशी. वैभव, तुझं आभाळाची माणसं या मालिकेत अतिशय मनपूर्वक धन्यवाद. एवढ्या मोठ्या नावाखाली मला बोलायला याचंच मला टेन्शन काही नाहीये. मुळात मला असं वाटतं ना की हा जो प्रतिभेचा नळ तुझ्यावर देवानी सोडून दिलेला आहे, हा नळ, तर ह्या नळाबद्दल मला तुझ्याकडनं सुरुवातीला ऐकून घ्यायला आवडेल. अशासाठी मला असं नेहमी वाटतं की एकच प्रतिभा, एकच फॉर्म असतो, एक एक्सप्रेशन असतं, ते एकाच वेळेला 10 माणसांना मिळतं असं माझा ठाम विश्वास आहे. म्हणजे तो नळ 10 लोकांवर एका वेळेला उतला जातो. मग त्याच्यातनं त्या कलाकाराचा, जसं फराद साहेब म्हणतात की शायरों में तनासानिया तो होती है, जर आपण तनासानी म्हणजे आळशीपणा त्यातला जर बाजूला ठेवला तर त्या नळातनं आपण चांगली कलाकृती निर्माण करू शकतो. तर असा तुला कधी अनुभव आलाय का, म्हणजे की असा नळ सुटतोय पण अरे नको करू नंतर, आज नको असं? पहिली गोष्ट म्हणजे कविता ही शून्यातनं उभी राहणारी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कुठलीच हमी देऊ शकत नाही की ती एक मागच्या क्षणी नसते आणि पुढच्या क्षणी असते. त्याच्यात मधली अशी फेज नाहीये कुठली की हा अर्धवट कविता आणि अमकं दमकं. तशा पण कविता अर्धवट राहतात, न जमलेल्या कविता तुमच्याकडे जमा होतात वगैरे. परंतु मोस्टली तुम्हाला जेव्हा सुचते तेव्हा ती कुठून आली तुम्हाला कळत नाही. त्यामुळे तुम्हाला कुठल्या तरी एका अशा शक्तीवरती विश्वास ठेवावा लागतो की हे मला झुल्यावरून सर्कशीत एका झुल्यावरून दुसऱ्या झुल्यावर जाण्याकडे आहे, पण अट अशी की खाली जाळी नाहीये. क्या बात आहे. आणि जायचं तर आहे. तुम्ही आळस करून इथे थांबून कधी ना कधीतरी जावं लागणार. तुम्हाला एखादी कविता कल्पना कुठून तरी आली आहे, ही जाणीव तुम्हाला, ही संवेदना मिळाली आहे, तर ह्याचं काहीतरी होणार हे निश्चित आहे. पण मग तुम्हाला कशावरती विश्वास ठेवून पुढे जायचं, तर मागच्या पुण्याईवरती किंवा आपण त्यातल्या त्यात किती समर्पित आहोत एखाद्या गोष्टीला, ह्याच्यावर विश्वास ठेवून पुढे जावं लागतं. आणि मला असं म्हणजे मी एक हैदराबादी रचना लिहिली की खरं तर ते समाजाला पण लागू आहे की हा जो नळ आहे. हैदराबादी हा विषय कुठून आला तुझ्या आयुष्यात? म्हणजे हैदराबाद म्हणजे माझा जन्म सोलापूरचा आणि बऱ्यापैकी तारुण्य पण सोलापूरला गेल्यामुळे बाउंड्रीवरती तिथे खूप तेलुगू, हैदराबादी भाषा, मराठी, कर्नाटकी अशा सगळ्या भाषांचं मिश्रण ऐकायला मिळतं. त्यामुळे त्यांचा एक असा लहेजा, एक त्याचा जो कमाल आहे त्यांचा. हां, प्रत्येक याचं असं जे असतं की कानडी लोक बोलताना वाक्यातलं महत्त्वाचा शब्द वाक्याच्या शेवटी वापरतात. अवा कधी घेतली ग कार, असं आपण म्हणतो ना, अरे कार कधी घेतलीस तू, असं नाही ते. तर ते आणि शब्दांचं व्यसन असल्यामुळे ते सगळं टोनॅलिटी हे ते कुठेतरी ग्रास्प होत गेलं असणार. तेव्हा माहीत नव्हतं की ह्याचा पुढे फायदा होणार आहे. पण एक कधी घेतलीस ग कार, असं तसं ते हैदराबादी एक टोन आहे. आणि हैदराबादमध्ये ना सार्कॅस्टिक आणि अशा विनोदी फार सुंदर लेखन होतं. तशात मी एक शेर लिहिलो होतो, तुझ्या विषयाला जोडतो. त्याची जमीन अशी होती की ज्यादा नको मुंह खुलवाओ, खोलू क्या औकाता. क्या बात है, वाह वाह. ज्यादा नको मुंह खुलवाओ, खोलू क्या औकाता, हम बोले तो बाता करते, तुम बोले तो जज्बाता. ते सतत हळवे असतात बघ, ते तशा लोकांसाठी होतं. सतत 24 तास कवी तसं. तर ते त्याच्यात एक शेर होता की 21 शॉवर है जी अपना, गाना कई को गा रहे तुम. क्या बात है. 21 शॉवर है जी अपना, गाना कई को गा रहे तुम, हम भीगे तो खाली पाणी, तुम भीगे तो बरसाता, खोलू क्या औकाता. असं. तर तो जो शॉवर होता ना, तो तिथला की मिळतं सगळ्यांनाच. आता तुम्ही त्याचं काय करू शकता काय नाही, म्हणजे
बरीचशी माणसं साध्या साध्या फेसबुकवरच्या पोस्टमधनं सुद्धा अगदी स्वतःचा अनुभव लिहिताना सुद्धा फार सुंदर लालित्यपूर्ण लेखन करतात. बरोबर आहे. तर कुठला तरी तुमची मला नेहमी असं वाटत आलेलं की तुम्हाला तुमची आतली लय सापडली पाहिजे, की मग ते सगळं जे आहे ना ते युफोनी काय म्हणतात त्याला अनुनाद घेऊन येतं तुमच्यातलं लेखन. तर ते तसं सगळ्यांना मिळतं, पण कोण किती भिजतं आणि काय त्याच्यावरती अवलंबून आहे. मला आता तू हैदराबादचा उल्लेख केलास, म्हणजे आता आपल्या खरं वास्तविक आपण जे मुद्दे डिस्कस करणार आहोत त्याच्यात हा मुद्दा आत्ता मला सुचलाय म्हणून मी आता तुला विचारतो की हा सामाजिक संस्कारांचा खूप मोठा भाग आहे. जसं तुझ्या आता ह्या एस्पेशली ह्या हैदराबादी कवितेवर, म्हणजे आता प्रत्येक शहराची व्यक्त होण्याची एक पद्धत असते. बरोबर. तू ज्या शहरात नाही त्या शहराच्या पद्धतीबद्दल तर आपण बोलायची गरज नाही. म्हणजे कॅमेऱ्यावरती जसं चिपळुणात आपण जर गेलो तर किंवा गुहागर मधल्या लोकांची एक सार्कॅझमची एक अशी वेगळी आर्ट आहे. म्हणजे एखाद्या माणसाची तब्येत जर फार बरी नसली आणि जरा त्यांची क्रिटिकल असते तर आपण काय विचारू की काय कशी आहे तब्येत त्यांची, तर एखादा मनुष्य म्हणेल की नाही जरा नाही हो चांगली फार. तर गुहागरात किंवा चिपळुणात म्हणतात की फसवशील असं वाटतंय. हो अच्छा, कळलं की नाही. त्यांची म्हणायची पद्धत आहे की बहुतेक हा फसवेल असं वाटतंय. तर हा जो सामाजिक पगडा आहे हा कवितांवर आणि व्यक्त होण्यावर किती फरक पडतो या गोष्टीचा? म्हणजे तुला त्यातच एक गंमत ऍड करून सांगतो आधी. म्हणजे दत्तप्रसाद रानडे माझ्यावर जे गातात त्यांनी पण एक सांगितलेला किस्सा आहे की देवगडाकडे वगैरे असे जे आहे ना, तर तुम्ही ते अमुक एक कुठे राहतात असं म्हटलं ना, हे काय इथं समोर, म्हणजे त्यांच्या भाषेत म्हणजे तिकडे आग लागली तर इथून दिसेल एवढं जवळ आहे. ही काय पत्ता सांगण्याची पद्धत आहे, असं तिरकसपणा जो आहे. मला वाटतं विनोदाचा भाग किंवा पुण्यामध्ये जे चपखल बोलणं जे आहे आणि कमीत कमी शब्दात कमाल अपमान करणं, आणि पण त्याला बुद्धी लागते काहीतरी, प्रश्नच नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा गझल लिखाणात जास्त फायदा होतो. जेव्हा तुम्ही शेराच्या दुसऱ्या ओळीमध्ये कलाटणी देत असता तर ते प्रत्येक वेळी हास्यरसातच येईल असं नाही, परंतु ते जे टायमिंग आहे आणि कमीत कमी शब्दामध्ये जे सांगणं आहे ह्या गोष्टी तुम्हाला तिथे, म्हणजे अगदी दोन ओळींच्या शेरामध्ये पहिली पूर्ण ओळ आणि दुसरी 1.5-2 ओळपर्यंत ती प्रत्यंच्या ताणायची. बरोबर आहे. आणि मग ते यमक कुठलं येणार आहे त्याच्यावरती तुम्हाला आणून सोडायचं, आणि कधी कधी तुम्हाला फसवायचं आणि कधी कधी मुद्दाम नाही फसवायचं, ह्याची सुद्धा जाण. म्हणजे भावनांचा मांडला बाजार नाही, शब्द माझा एवढा आता काय, तर शब्द माझा एवढा लाचार नाही. तर ते हे कधी अनपेक्षित देणं किंवा कधी कधी लोकांना माहीत असलेला काफिया देणं, याची जाण तुम्हाला जी येते ते आसपासच्या व्यक्तींबरोबर वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून कळतं. म्हणजे मोकळे ढाकळेपणा, जसं तुम्ही मुक्तछंद लिहित असाल तर मला तिथे कदाचित माझा सोलापूरचा स्वभाव उपयोगी पडत असेल, किंवा एखाद्या छोट्या कल्पनेची खरंच मुक्तछंद करणं गरजेचं आहे का, असे पण प्रश्न पडतात कधी कधी. मी तुला पुढे प्रश्न विचारणार आहे, पण आता तू विषय सुरू केला. विषय म्हणजे कसं की माझा आजोळ कर्नाटक आहे, आईकडची बाजू कर्नाटक आहे, तिथे साधी गोष्ट सुद्धा रंगवून सांगतात. अच्छा. काहीच कारण नसताना बाकीचं सगळं बोलून नंतर काय जो काही एक छोटासा एक तुटपुंजा प्रश्न असतो तो विचारायचा. ते कदाचित मुक्तछंदामध्ये तुम्हाला येत असेल की मी एक महत्त्वाचं फक्त ठेवतो शेवटी, आधी मी सगळी मागची सिनरी तयार करतो किंवा जमीन तयार करतो मुक्तछंदाची सुद्धा, तर असा तो प्रभाव पडत असावा असं मला वाटतं. तू आता जे उदाहरण घेतलंस की किंवा याचा शब्द माझा लाचार नाही, हे तू जे आता म्हटलंस, आता ह्याच्यामध्ये ना ही कवीची वृत्ती खूप जास्ती मायने करते असं मला वाटतं. गझलकाराची वृत्ती म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक नखरेलपणा पण पाहिजे, त्याच्यामध्ये एक मस्करी करण्याचा पाहिजे, त्याच्यामध्ये समोरच्या माणसाची थोडीशी घ्यायचा पण एक फील पाहिजे, टोपी उडवण्याचा तुम्हाला आनंद घेता आला. आता फॉर एक्झाम्पल आपण मगाशी बोलताना कैफी आझमी साहेबांच्या त्या नजमाबद्दल बोललो, कोई एक ऐसे बताए. आता ते जगजीत सिंग साहेबांनी ज्या पद्धतीने गायलेली आहे त्या पद्धतीने ते अतिशय विरहगीत असं वाटतं, पण त्याच्यात कैफी आझमी साहेबांचा एक स्वभाव ऍड झालेला आहे. त्याच्याबद्दल तू सांग, मला वाटतं, कारण तो ह्या विषयाशी धरून आहे. मला असं वाटतं म्हणजे कलाकाराचं प्रतिबिंब त्याच्या लेखनात पडतंच, त्याच्यामध्ये त्याचा स्वभाव आला, त्यांनी सोसलेले टक्के टोणपे आले, अनुभव आले सगळे. आणि सिच्युएशनसाठी जरी तुम्ही लिहित असाल तरी सुद्धा त्याच्यामध्ये, आता कोई एक कैसे बतायचं तू बघशील तर ज्याच्याबरोबर आपलं लग्न झालेलं होतं तो आता दुसऱ्या बाईबरोबर पार्टीत आलेला आहे आणि आपण समोरून बघतोय, तर अशा वेळी माणूस कुठल्या अवस्थेत जाऊ शकतो. तर जगजीत साहेबांनी ते नेलं ते बरोबर आहे, कारण ती स्त्री मनाचं दाखवत आहे, परंतु लिहिताना मॅस्क्युलिन लिहिलेलं आहे ते. अच्छा. कैफी आझमी साहेबांनी लिहिलं ना, त्यामुळे. आणि त्याच्यामध्ये क्यों है मध्ये जाब विचारणं आहे,
हा, म्हणजे त्यात जो हताशपणा हा. येतो तसा नाहीये. हां, त्यांचं संपूर्ण आयुष्य बाहेरचं बघितलं, कवितांच्या नज्म आणि गझलच्या बाहेरचं, तर ते व्यवस्थेला जाब मागण्यामध्ये हो. होते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन. तर तसं मला वाटतं की त्यांनी ते खूप अँग्विशमध्ये किंवा अँग्स्टमध्ये लिहिलेलं असेल की कोई ये कैसे बताए कि वो तन्हा क्यों है, वा. वो जो अपना था वही किसी और का क्यों है, यही दुनिया है तो आखिर यही दुनिया क्यों है, यही होता है तो आखिर यही होता क्यों. क्या बात. असं म्हणजे एक दोन शब्द इकडे तिकडे झाले असतील, पण तो इमोशन त्यांचा असं असावं. तो अग्रेसिव्ह आहे हां, त्याच्यामध्ये. पण जेव्हा संगीतकाराकडे जाते तर तो त्याच्यामध्ये संगीतकाराचा पण स्वभाव मिसळतो. Correct आहे. म्हणजे असं खूप दुर्मिळ आहे की अभावाने असं होतं की मला जे म्हणायचंय ते संगीतकार सांगतो, पण मला जसं म्हणायचंय तसंच सांगेल असं नाही, कारण त्याच्यात त्याचा स्वभाव येतो, Correct. त्याचे अनुभव येतात, तोही एक कलाकार आहे. तर ह्याचा कुठेतरी सुवर्णमध्य अनेक रचनांमध्ये तुम्हाला गाठलेला दिसतो. साधारणपणे माझा असा अनुभव आहे वैभव की संगीतकारांच्या चालीपेक्षा कवीच्याच चाली जास्त चांगल्या असतात. हे सुरेश भटांवरनं मला नक्की माहिती आहे की म्हणजे ते ज्या पद्धतीने त्यांच्या कविता गायचे. नाही, किंवा आता इनफॅक्ट तू संदीप बरोबर पण संदीपच्या कार्यक्रम पण, करतो. संदीप. संदीपच्याही स्वतःच्या कविता हो. उत्तम आहे, तितक्या त्या चाली उत्तम आहेत. हो हो, आणि मला वाटतं आयुष्यावर बोलू काही मधल्या बऱ्याचशा रचना त्यांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत संदीपने. हो, केलेलं आहे. तर ते पण आता सलील त्याच्याबरोबर बसतो आणि सलील गायक संगीतकार असल्यामुळे लोकांचं असं वाटतं की अरे हा ही सलीलची. सलीलचीच चाल आहे. सलीलच्या पण आहेत त्याच्यामध्ये, परंतु संदीपला स्वतः लिहिताना सुचलेल्या चाली आहेत ना ज्या, त्या अप्रतिम आहेत. पण आणि मग हा कुठचा फॉर्म आहे हा, म्हणजे ह्याला काय प्रकारची टॅलेंट लागत असेल की प्रत्येक कवीला अशी चाल सुचतेच का मनात येत असते, कदाचित ती सुरातनं मांडण्याचं सामर्थ्य नसेल, असं काही असतं? मला वाटतं ज्याची सुराची जाण पक्की आहे ना, हा. तो सुराच्या अंगाने पण कवितेकडे बघतो. हम्म. तो एकाच लोलकातनं नाही बघत स्वतःच्या, म्हणजे सुचत असताना तो कुठली तरी लय घेऊनच त्याचं पुढे त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस करत असेल असं मला वाटतं. आता मला गाता येत नाही, हम्म. पण बरेचदा माझ्या डोक्यात कुठलं तरी एक रेफरन्स सॉन्ग असतं, बहिणाबाईंची कविता असते, जात्यावरच्या ओवी असतात, किंवा लोकगीताचा फॉर्म असतो. तर तेव्हा सुचतं कधी कधी, पण ते म्हणता येईलच असं नाही. आता परवा मध्ये मी एक गाणं लिहिलं, भरून आला आभाळ कसा हळूच सावळ झालं, हम्म. पण ते सुचतानाच चालीत सुचलं अरे की वा. भरून आलं आभाळ कसं हळूच सावळ झालं, वा. ऐन उन्हाळ्यात ढगांच्या डोळ्यात कुठून काजळ आलं. काय बात. तर आता ही चालीने मग कडव्याची पण तशीच सुचत जाते पुढे. म्हणजे ज्यांना संगीतकारांना, तुला तर माहितीच आहे, कवींना किंवा संगीतकारांना एकदा मुखडा आला की पुढचं 15-20 मिनिटात होतं सगळं. जे काही आहे ते प्रश्न फक्त त्याचाच आहे की कुठून निघायचं या प्रवासाला. वा, काय बात आहे. प्रत्येक कवितेला वैभव शास्त्र असतं, म्हणजे कविता शास्त्राशिवाय होऊ शकत नाही. पण मुक्तछंद जरी म्हटलं तरी त्याला तू मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची जमीन आहे आणि मग हो. शेवटी तो विषय मांडायचा आहे. तसंच आपण आता अभंग, गझल, रुबाई, पोवाडा, लावणी ही सगळी जर कवितेचे प्रकार जर घेतले, आणि ह्याच्यापैकी मला वाटतं फक्त पोवाडा तू लिहिला नसशील आतापर्यंत, का लिहिलायस? पोवाडा पण लिहिलेला आहे. पोवाडा पण लिहिला, म्हणजे जवळपास या सगळ्या संगीत प्रकार कवितेच्या प्रकारातून तू व्यक्त झालेला आहे. हो. व्यावसायिक किंवा अव्यावसायिक हा मुद्दा इकडे आपण नको धरूया, परंतु एखादं एक्सप्रेशन जेव्हा तुझ्या पुढे येतं, म्हणजे ते सिच्युएशनल असेल किंवा उत्स्फूर्त असेल, तर ह्याच्यातली कुठच्यातनं आपण व्यक्त व्हायचं हे तू ठरवतोस कसं, का हे नॅचरली होतं? मला वाटतं मी एका कार्यक्रमात बोलतो सुद्धा, शायराना नावाच्या कार्यक्रमात, की भाषा स्वतःचे अलंकार स्वतःच घेऊन येते. वा. ती जन्मजात लावण्यवती असते. वा. ते तुम्ही त्याला काही करू शकत नाही. तुम्ही तिचं सौंदर्य फक्त चकाकून दाखवू शकता लोकांना. म्हणजे आपले जे अलंकार म्हणतो आपण भाषेतले, श्लेष, अनुप्रास, हे सगळे, त्याच्याने तिचं सौंदर्य वाढत असतं. ते अंगभूत सौंदर्य आहे त्याचं. तसंच प्रत्येक कविता किंवा प्रत्येक ओळ स्वतःची लय घेऊन येते. म्हणजे आता प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. आता ह्याला तुम्ही मीटरमध्ये नाही डिकोड करू शकत, तर ही नक्की मुक्त छंदात जाणार. तू कितीही प्रयत्न कर, बरोबर. आणि मग तुला जर ती आणायची असेल फॉर्मॅटमध्ये कुठल्या तरी आकृतीबंधात, तर मग तू अन्याय करतोय. करेक्ट. तर आपण कवितेच्या सुरुवातीलाच जेव्हा आपल्याला एखादी ओळ सुचते तेव्हा निशंकपणे तिच्या हातात आपलं बोट देऊन टाकावं असं माझं मत आहे. वा, वा. मग ती तुम्हाला ज्या रानात घेऊन जाईल, ज्या समुद्राकाठी घेऊन जाईल, ती तुम्हाला जे दृश्य दाखवेल ते तुम्हाला फक्त उतरून दाखवा की इथे 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 मी जाऊन आलो, क्या बात. तिच्या डोळ्यांनी मी कविता बघितली, क्या बात आहे. एवढंच आहे. वा, वा. आता तुम्ही भूक जाळू लागली की चंद्रभाकर होत नाही. आता ही मीटरमध्येच आहे. म्हणजे जर मीटर कधी कधी लोकांना का कळत नाही माहिती का, की लोक आपण स्वच्छ मराठी बोलत नाही. आपण भूक जाळू लागली की चंद्रभाकर होत नाही असं बोलतो आपण. थोडंसं ऋषासारखं झालं कोल्हापुरी,
पण तू जर नीट शब्द उच्चारलेस ते की भूक जाळू लागली की चंद्रभाकर होत नाही, रक्त गोठू लागता आभाळ चादर होत नाही. क्या बात आहे. माणसांचा संच आहे, माणसांचा मंच आहे, मात्र या नाट्यामध्ये माणूस सादर होत नाही. क्या बात आहे. एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण. वा. एकदा झाली चुकामुक पण पुन्हा भेटूच आपण. एक नश्वर जन्म काही फार अंतर होत नाही. क्या बात आहे. आणि दे मला ती रात्र भरुनी अमृताचा एक प्याला. वा वा. दे मला ती रात्र भरुनी अमृताचा एक प्याला. एक प्याल्याने कोणाचाही सुधाकर होत नाही. क्या तर बात हे आहे. तू वा वा. तू मीटरमध्येच लिहिणार. हे हे कसं मुक्त छंदात कसं कसं लिहिणार ना म्हणजे. आणि तुला मुभा आहे, वेगवेगळ्या विषयांवरचे शेअर मांडता येतात. गैरमुसलसल गझल. हा, तर तो फॉर्म मला वाटतं कविता ठरवून येते स्वतःच की तिला आज कुठल्या दिशेने जायचं आहे. तुम्हाला ती दिशा कळली पाहिजे. ही मधली ही जागा आहे ना, ही ही महत्वाची फार अवघड आहे आणि ती सरावाने येते तुम्हाला. म्हणजे आता इथेच हीच अशी जागा आहे की जिथे कविता फसू शकते. 100%. मग अशा फसलेल्या कवितेबद्दल सांगायचं. माझ्याकडे ना एक फोल्डर आहे माझ्या न जमलेल्या कविता असे. मी त्यांना कधी कधी वाट हरवलेल्या कविता म्हणतो किंवा मी त्याचं पुस्तक काढणार आहे. अच्छा. मला लोकांसमोर मांडायचं की हे माझं फसलेलं होतं. ते तुम्हाला जे वाटतं ना की हा एक यशस्वी कवी आहे आणि हा हुकमी लिहितो, हा कसा आमच्या प्रत्येक वेळी काळजाला हात घालतो, तर असं काही नाही आहे. त्याच्या आधी मागे बरंच आयुष्य फाडून फेकलेलं. तर ते तसं ते म्हणजे जसं गुलजार साहेबांनी किती छातीठोकपणे पाजी नजमी नावाचं काढलं, फेकून देण्याच्या लायकीच्या कविता, अशा अनेक कितीतरी त्यांचे संग्रह. मला वाटतं असे काहीतरी अवॉर्ड्स पण देतात हॉलिवूडमध्ये की अतिशय घाणेरड्या चित्रपटांना घाणेरड्या ऍक्टिंगचे बेस्ट वर्स्ट ऍक्टर ऑफ द इयर वगैरे असं त्यांच्याकडे ती पद्धत आहे. माझा त्याच्यात एक आशावाद असा आहे की कदाचित मला हे बघ ती कल्पना माझ्याकडे आली म्हणजे त्याच्यात काहीतरी होतं. बरोबर. मला त्यातला निखार कळला नाही. मी ते पब्लिश करून टाकलं ना तर त्यातनं दुसऱ्या कोणाला तरी त्याचं खूप चांगलं काहीतरी मिळेल. आणि ते त्यांच्या नावाने का होईना, त्यांना त्याच्यावरनं जी सुचली आहे त्यातून तरी त्या कल्पनेचं भलं होईल. नाही तर काय आपण नुसतं काहीच नाही. काय ते फाकीर साहेब म्हणतात तसं मी मध्यंतरी आमचे एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट त्यांच्याकडे गेले होते की तुमच्या अप्रकाशित कविता आपण पुस्तक करूया, त्याचं छापूया वगैरे. ते म्हणाले की बेटा ऐसा आहे ना कि मैं लोगों के अलमारियों में कैद नहीं होना चाहता. हा, तसं ते त्याच्यावर एक कविता मी तुला ऐकवतो. आता विषय निघालाय तर चालेल ना? अगदी. अरे इर्शाद. ऐवज म्हणजे दागदागिने किंवा काय, म्हणजे कवीच्या घरी काय ऐवज असू शकतो. ऐक ना, बाजार तेजीत आहेस तर काही कविता मोडूया का. ऐक ना, बाजार तेजीत आहेस तोवर काही कविता मोडूया का. मीही फार मनापासून म्हणतोय असं नाही, पण छत डागडुजीला आलंय. आभाळाच्या डोळ्यातून अश्रू निसटले तर आपल्या गालावर उतरतील अशी भीती वाटते आजकाल. ऐक ना, काही कविता मोडूया का. समारंभात मिरवायच्या कविता नको मोडूया फार तर, ज्या कार्यक्रमात लागतातच. समारंभात मिरवायच्या कविता नको मोडूया फार तर, पण ज्या अगदीच वापरात नाहीत, लॉकरमध्ये बंदिस्त पडून काळवंट आहेत, अशा काही किमान. काय सोनं बावन कशी असलं तरी त्यांची डिझाईन्स आउटडेटेड झालीत आता. त्या कविता मोडायला काय हरकत आहे म्हणतो मी. काय आहे, पिल्लूच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. किती दिवस छातीशी कवटाळून बसणार आपणच आपली जुनाट अक्षरं. आणि तू म्हणतेच खरं, पण तसं कोणाच्याही काहीही लक्षात येणार नाही बघ. फार तर त्या कविता मोडून आलेल्या पैशातून काही कमी वजनाच्या लेस रिस्की कविता बनवूया की आपण. झळाळी खरी की खोटी हे बघायला जवळ येतच कोण आजकाल. ऐक माझा आता, बाजार तेजीत आहे तोवर आपण काही कविता मोडूया, आणि त्यातही खोट आहे असं कोणी म्हणालं तर त्यांच्या होड्या बनवून आपल्या सकट अलगद पाण्यात सोडूया. क्या बात आहे. वा 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 वा. तर तसं त्या लॉकरमध्ये बंदिस्त काही कविता. क्या बात आहे, क्या बात आहे. पण अशा कवितांकडे बघून दुःख होत नाही का. नाही, ते जे मिळालेले ते सुद्धा म्हणजे आपल्याला मिळालंय ना काहीतरी. म्हणजे भट साहेब 18 वर्ष एका शेरासाठी थांबायचे. एक्झॅक्टली. म्हणजे एवढं हुकमी लिहिणारा माणूस आणि काय श्रीमंती शब्दांची एवढी सगळी, त्यांना काय सहज शक्य होतं ना. एक गझल पूर्ण करणं हे काय, हे टास्कच नव्हतं ना त्यांच्यासाठी. म्हणजे आपण त्याला म्हणतो की शब्दाला शब्द ट लावायचा असेल तर काही लावून. हा, म्हणजे त्यांनीच म्हटल्यानुसार की फक्त सुंदर देखणे शब्द एकमेकांशेजारी ठेवल्याने कविता होत नाही. ते तसे वाटायला म्हणून त्यांनी ते 18 वर्ष 15 वर्ष जे एकेका शेरासाठी 2 ओळींसाठी थांबले, म्हणून ते पुढचे 180 वर्ष टिकणार आहे.
आपल्याला जाणवतं गोळीबंद लेखन म्हणजे काय असतं, की विरामचिन्ह सुद्धा हलवता येत नाही त्यांच्या रचनेत. म्हणजे शब्द वगैरे तर सोडच, विरामचिन्ह सुद्धा हलवता येत नाही की इथेच का पॉज घेतला, इथेच का हे लिहिलेलं आहे. मालवण टाका दीप एस्पेशली गाणं वाचताना आणि दिदीने ज्या पद्धतीने म्हटलंय त्या ठिकाणी हे विरामचिन्ह आपल्याला अगदी प्रकर्षाने जाणवतात की अरे होते हा या शब्दानंतर जो विराम आहे तो हो होता. हो. मला असं वाटतं की वैभव एक आत्ता भटसाहेबांची कविता घेऊन त्याचं विवेचन कर जी तुला आवडते अशी. कारण का काय आहे म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे किती वृत्ती आहे. जसं आपण मगाशी आत बसून बोलत होतो तेव्हा आपण ह्या गझलेचा विषय झाला की इतकेच मला चरणावर जाताना कळले होते. तर ह्या विषयावर जाताना असं वाटतं की हे प्रचंड सॅड, दुःखी आणि आता मी हताश झालोय असं आहे. पण त्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह तू सांगितलास. मला वाटतं वैभव की ह्याच नोटवर तू भटसाहेबांची एखादी कविता घेऊन त्याचा आपला जो विषय चालला होता ना मागे, मी काही लोक ज्यांना गझल शिकायची असेल किंवा माहीत नसेल गझल वाचायची कशी, ऐकायची कशी, त्यांच्यासाठी थोडंसं 2 मिनिटात क्लिअर करतो. हे 2-2 ओळींचा एक शेर असतो. वरच्या शेरला मतला म्हणतात, पहिला जो असतो त्याच्यात दोन्हीकडे यमक आणि अंत्ययमक सांभाळलेलं असतं, सेम असतं आणि त्याच्यावरनं लक्षात येते की आता पुढे हे पाळत जायचं आहे आपल्याला. पण प्रत्येक 2 ओळीच्या शेरांमध्ये एक कविता असावी लागते. त्यामुळे तुम्ही जेव्हा एक गझल वाचता तेव्हा कमीत कमी 5 कविता वाचत असता आणि ते अत्यंत अवघड आहे. म्हणजे त्याला व्याकरण आहे ही जर बाब सोडली तर त्याच्यातलं आव्हान जे लिहिणाऱ्याला जे समाधान देतं ना, चांगली गझल उतरल्यानंतर ते फार अपरिमित समाधान आहे. ते म्हणजे त्याच्यामुळे त्याला गागर में सागर म्हणतात. की 2 ओळीत सांगा आम्हाला काय तो. फराज साहेब म्हणतात तसं की जिंदगी से यही गिला है मुझे, तू बहुत देर से मिला है. म्हणजे काय ह्याच्या पुढे काय सांगायची गरजच नाही ना, पुढचे शेर सुद्धा लिहिण्याची गरज नाही, इतपत सगळं सांगितलं म्हणजे असं. पण बरेचदा हे शेर वेगवेगळ्या विषयांवरचे पण येतात. पहिल्यांदा सुरुवात रोमॅन्टिक शेरनी होते, मध्येच राजकीय येतो, मध्येच जन्ममृत्यूचा दाखला दिला जातो. तर खरं आहे सामान्य माणसाला किंवा श्रोत्याला, वाचकाला हे कळत नाही की अरे आत्ता मी एका झोनमध्ये चाललो होतो, एकदम तुम्ही असं. आणि समजणाऱ्यांना माहिती आहे, पण मी माझं किती बुद्धी खर्च करू, मी करमणुकीसाठी आलोय ना, वेळ घालून पैसे घालून मी आलोय, तर तुम्ही कोडी नका घालू असं पण होतं. पण त्याची खुमारी समजायला लागली ना की मग मजा येते. आणि बरेचदा मला तर वाटतं भटांनंतर भट एकमेव असे होते. फार काही कोणाच्या लिखाणात माझ्या तर अजिबात मला असं जाणवलेलं नाही आहे. पण वेगवेगळ्या विषयांवरचे शेर लिहिताना सुद्धा त्याला बांधणारा कणा भटसाहेबांचा एक असायचा. क्या बात आहे, फार महत्त्वाची गोष्ट आहे. एक इमोशन असायची. म्हणजे आणि लिखाण इतकं स्वच्छ की आता तू बोलताना पटकन काय म्हणालास, इतकेच मला सरणावर जाताना कळले. यती कुठं आहे, सरणावर तिथे इतकेच मला सरणावर. भटांनी काय लिहिलंय, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. तर तो सरण पुढे गेल्यामुळे नक्की जेव्हा थांबतो गझलकार तर कुठे जाताना, बागेत जाताना, देवळात जाताना, आणि काय इतकेच मला जाताना म्हणजे काहीतरी आहे पुढे सरणावर. म्हणजे आयुष्याच्या शेवटी कळलं सगळं. मरणाने केली सुटका, इथे पुन्हा स्वल्पविराम, यती आला इथे, जगण्याने छळले होते. तू अरेंजमेंट करतोस, क्लीन ट्रॅक म्हणतो बघा आपण एक, की मिक्सिंग करताना किंवा हे करताना की खूप वाद्यांचा गलका नको असतो, तसं क्लीन ओळी लिहिता यायला पाहिजेत. मी क्लीन ट्रॅकवाल्या गझल जेव्हा शोधतो ना तेव्हा मला ते फक्त सुरेश भटांच्या सापडतात. आणि ह्याच्यामध्ये पहिल्या ओळीत त्यांनी सांगितलं, बघ त्यांनी शेर लिहिलेत की ही दुनिया पाषाणांची बोलून. पहिल्यांदा काय वाटतं आपल्याला की जन्ममृत्यूच आहे, आता सगळं ह्याच मार्गाने जाणार आहे. पण ते पुढे म्हणतात की ही दुनिया पाषाणांची बोलून बदललेली नाही, मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते. मग ह्याच्यात जोडणार का आहे, सामान्य माणसाने हे का ऐकायचं, त्याला ते कसं कळेल. कारण ह्या सगळ्यामध्ये पश्चातबुद्धी आहे, सगळ्या शेरांमध्ये ती वेगवेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे. मला उशिरा कळलं ही भावना आहे. हां, जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते, हे सगळ्यामध्ये हे. आणि मग इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, हे जस्टिफाय होतं. तर ते तसं. पण मला भटांची जी सगळ्यात वाचून सांगतो, म्हणजे आहे पाठ पण चूक नको व्हायला, काय जी आवडते ना, की मुका पाऊस एकांती मुक्याने बोलला होता. एक पहिली ओळच म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की एखाद्या गाण्याची सुरुवात म्हणजे मुखडा चांगला असावा, तर मुका पाऊस एकांती मुक्याने बोलला होता, कुणाचा हुंदका माझ्या गळ्याशी दाटला होता.
आता ह्यातलं काय नक्की कॉमन आहे तर ह्याच्यामध्ये थोडंसं सांगून खूप सारं लपवून तरीसुद्धा सांगणं आहे. चांगलं आहे. म्हणजे मी त्यांच्या कवितेबद्दल बोलतो की ते मग माझा जीव तुझ्या वाटेवर. वळवळलेलं. तर मी असं म्हणलं की मग या शब्दांनी कोण कविता सुरू करतं रे. मग गद्य आहे ना शब्द, पण पुढे सगळं ते असं होईल तसं होईल, अंतरात उरवलेलं वगैरे सगळं दर्पणात हे. पण प्रत्येक वेळी आपण मग वरती येतो. म्हणजे आता आपण भेटलो आहोत, आपण काही दिवस एकत्र राहू आणि नंतर आपली नक्की ताटातूट होणार आहे. हे सगळं झाल्यानंतर तर मग माझा जीव तुझ्या पण हे सगळं सांगितलेलंच नाही. हे फक्त जाणवत राहतं, बोचत राहतं की अर असं आहे यार. मग माझा जीव तुझ्या वाट अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुर. हे सगळं पुढे होणार आहे, पण बॅक स्टोरी लपवलेली आहे, पण ती ऐकू येते. तसं मुका पाऊस एकांती मुक्याने बोलला होता, कुणाचा हुंदका माझ्या गळ्याशी दाटला होता. म्हणजे हा पाऊस कुठला झाला? डोळ्यातला. आणि अश्रू बोलके नाही झाले म्हणजे काय झालं? त्यांनी पापण्यांची वेस ओलांडली नाही. का तर कुणाचा म्हणजे कुणाचा तरी, माझा नाही, तो हुंदका माझा नव्हता. बर, कुणाचा तरी लिहिलेलं नाहीये. अवस्था इतकी वाईट आहे की हुंदका दाटलाय तो कुणाचा आहे हे पण माहित नाही. इतके हुंदके आहेत की कसा निवडू की कुणाचा होता हा पाऊस डोळ्यात येऊ पाहणारा. इथे मी सोसला माझा अशासाठीच बोभाटा. डिव्हिजन बघा, स्वच्छ अर्धी अर्धी ओळ. इथे मी सोसला माझा अशासाठीच बोभाटा, कळ्यांची काळजी होती फुलांचा मामला होता. परत मला सांगता येत नाही काय माझं काय झालंय ते. मी का सुगंध घेऊन माझा मी बोभाटा का सोचला? अरे हा याचा सुगंध आहे, पण मी सांगितलं नाही कुणामुळे मला मिळालेला आहे. आता किती म्हणजे भट नेहमी म्हणायचे की समोरासमोर बसून बोलल्यासारखे शेर तुम्हाला ऐकू आले पाहिजेत, तसे लिहिले पाहिजेत तुम्ही. किती बोली भाषेतला आपण किती अर्थ सांगणार की आता मागून मी माझ्या मनाला सांगतो आहे. वा, आता मागून मी हा शब्द आता मागून मी माझ्या मनाला सांगतो आहे, अरे हा आपला होता, अरे तो आपला होता. तरी पण सांगता येत नाही की कोण नक्की आहे. आणि इथे बघ, मला आणून दे आधी जुन्या खाणाखुणा माझ्या. मला आणून दे आधी जुन्या खाणाखुणा माझ्या, तुला तेव्हा म्हणे माझा सुगावा लागला होता. आता ही ओळ त्यांच्या पुस्तकात सुद्धा दुसरी ओळ कंसात छापलेली आहे. गझलमध्ये जर म्हणजे मला जेवढं समजतं त्यानुसार किंवा जी चर्चा झालेली त्यानुसार आपल्याला जर एखादा शेर आपला परिपूर्ण वाटत नसेल तर कवीने ती प्रामाणिक कबुली द्यावी. इथे ज्या सगळ्या ह्या रचनेच्या सगळ्या शक्यतांच्या प्रदेशात मी हिंडलेलो नाही. मी काही ठिकाणीच माझा प्रवास थांबवलेला आहे आणि मला त्याचं आहे दुःख, सल आहे. तर ते काय होतं, का लिहिलं असावं की खालच्या ओळीत जेव्हा तुला तेव्हा म्हणे माझा सुगावा लागला होता, तर वरती मला तू तेव्हाच्या खाणाखुणा आणून दे असं यायला पाहिजे, पण ते बसत नाही वृत्तात. त्यामुळे तो थोडासा ॲब असला. माझी अशी एक समजूत होती की कदाचित ते कंसाचा अर्थ असा असेल की ह्याच्यामध्ये एखादी मात्रा कमी जास्ती आहे. नाही, व्याकरणात चूक नसते. अर्थानुगामी तुम्हाला जायचं, तुम्ही थांबवलं का? किंवा तुम्हाला तसं जे म्हणायचं होतं ते 100% त्या वृत्तामुळे किंवा तेव्हा न सुचल्यामुळे, ह्या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे फक्त भटांच्या बाबतीत न सुचल्यामुळे ही शक्यताच येत नाही. त्यामुळे ते असं वाटतं. आणि त्याचा पुढचा शेर आहे की तुझ्या दाही दिशा होत्या, तुझा होता खुला वारा. आता हे थोडंसं ब्लेम गेमकडे जातं ना की तुला काय, तुला होत असं, तुम्हाला आमचं काय वगैरे असं. तर हा दोन पद्धतीने पूर्ण करता येतो की तुझ्या दाही दिशा होत्या, तुला होता तुझा होता खुला वारा, तुझं असं होतं आणि तू असं झालं होतं. पण त्यांनी क्रॉस करून तुझ्या दाही दिशा होत्या, तुझा होता खुला वारा, मला आजन्म दुःखाने गराडा घातला होता. आता तू बघ, वियतगंगासारख्या वृत्तामध्ये गराडा हा शब्द लगागा ज्या पद्धतीने चालतं चलन त्याचं, हे जर तुमच्याकडे शब्दसंपदा नसेल ना तर तुम्ही तिथे फार भरीचे शब्द घालता आणि फ्लॅट होते गझल. म्हणून चपखल त्यांचे शब्द आणि विरामचिन्ह मी जे म्हणतो ते, मला बोलायचे होते कुणी बोलू दिले नाही, जसा आधीच केलेला जुना तो फैसला होता. आता माझ्यासारखा माणूस जणूला जातो, जणू आधीच केलेला. पण जणू ही डायल्युटेड शेड आहे. जणूमध्ये माझं अझम्पशन आहे की हे तुम्ही आधीच ठरवलं होतं मला बोलू द्यायचं नाही म्हणून.
पण जसामध्ये जो ठामपणा आहे ना तो सुरेश भटांच्या स्वभावातला आहे. मला माहिती आहे की तुमचं ठरलं होतं, मला वाटतं नाही, जसा आधीच केलेला जुना तो फैसला होता. ही जी वृत्ती दिसते कलाकाराची ते. आणि बरेच आहेत पण मला त्यांचे हसू आले भविष्याच्या महाद्वारी. आता हा शब्द तिथे बसू शकतो, महाद्वारी. भविष्याच्या महाद्वारी म्हणजे काय? आपण महाद्वार म्हणले की आपण पंढरपूर ते तुळजापूर काहीतरी म्हणतो ना. मला त्यांचे हसू आले भविष्याच्या महाद्वारी, कुणापाशी न येणाऱ्या पिढ्यांचा दाखला होता, मुका पाऊस एकांती मुकाने बोलला होता. मला वाटतं वसंतराव देशपांडेंचं गाणं ऐकताना नेहमी असं वाटतं की असं जाणीव होते की सम ही त्यांच्यासाठी त्यांना हवी तर तेव्हा येते. एखादा आपण काय म्हणतो की ठेका का चालू ठेवलाय की गायक समीवर येतो ना, नाही, वसंतराव समीवर येत नाही, वसंतरावांच्या ठिकाणी सम येते. बरोबर, त्यांना हवी तशी ती सम त्यांना हवी तशी ते ऍडजस्ट करून येते असं आपल्याला वाटतं. इतके ते सहजता समीवर येतात. मला ते जिनियस फॅक्टर वाटतं तो. म्हणजे मी त्याचं एक असं डिकोडिंग केलं होतं की सामान्य माणसामध्ये आणि जिनियस माणसामध्ये काय फरक आहे. तर सामान्य माणसापेक्षा जिनियस माणसाकडे फक्त थोडे क्षण जास्त असतात त्याच कालावधीत. अगदी करेक्ट, त्याच कालावधीत. यू सेड इट वैभव, यू सेड इट. तीच ओळ दुसरे गायक गायिका गातात आणि लताबाई गातात तेव्हा तुम्हाला कळतं की हे इतकं निवांत कसं त्याने गायलं, स्पेस्ड आउट कसं गायलं. खूप वेळ आहे त्यांच्याकडे. सचिन तेंडुलकरकडे ब्रेटलीचा बॉल 0.33 सेकंदमध्ये बॅटवर येतो तेव्हा राहुल द्रविडकडे डिफेन्स आहे. सचिन तेंडुलकरकडे 4 शॉटचा ऑप्शन आहे कारण त्याच्याकडे वेळ, त्याला 0.33 नाही, त्याला 1.5 सेकंद मिळाला आहे तेवढ्याच सेकंदात. आणि मग तो कव्हर ड्राईव्ह मारायचा का थर्ड मॅनला का कुठे स्ट्रेट ड्राईव्ह मारायचा हे तो कधी ठरवू शकतो. तो असं वाटतं की तो ब्रेकफास्ट वगैरे करेल त्याचा बॉल येईपर्यंत. आणि ह्यांच्या बॅटला बॉल येऊन लागतो. करेक्ट. जसं वसंतरावांना ना सम त्यांना येऊन बिलगते, ते समीवर येत नाही, त्यांनी इच्छा केली की ते येतं. तसं मला या शब्दांचं मतांबद्दल वाटतं. वैभव, तरही गझल हा काय प्रकार आहे? तरही गझल म्हणजे दुसऱ्या कोणाच्या तरी, म्हणजे हे उर्दूमध्ये विशेषतः जास्त आहे, मराठीत पण आता होत आहे की तुला कुठली तरी एक गझल आवडली आणि काय होतं फक्त दात जात नाही, ज्यांना सुचत असतं ना त्यांना खूप सुचायला पण लागतं. म्हणजे मला संदीपच्या कविता, किशोरच्या कविता यांचे संग्रह वाचायला लागले की मला खूप कविता सुचायला लागतात. भटांच्या रचना वाचल्या, ग्रेस साहेब वाचलं की बरंच काहीतरी आतमध्ये ढवळायला लागतं. मग आपण त्यांच्या ताजमहालाला विटा लावायच्या का हा एक प्रश्न असतो. तर ताजमहालाला विटा नाही लावायच्या, ताजमहालाच्या समोर एक वाळूचं घर बांधायचं आपण, जे वाहून जाणार आहे पण ताजमहालाच्या समोर बांधायचं. म्हणजे मग तुम्हाला त्या लायकीचं घर वाळूचं सुद्धा बांधावं लागतं. ही जबाबदारी घ्यायची आधी. तर ते तसं ती जमीन एक घेतात आणि त्याच्यावरती तरही गझल लिहितात. म्हणजे तेच अंत्ययमक, तेच यमक पाळायचं आणि त्याच्यावरती तुमचे विचार मांडायचे ट्रिब्यूट देऊन की मला ह्यांच्या जमिनीवरनं हेच. म्हणजे रंजिशमध्ये पण अनेक लोकांनी नंतर शेअर ॲड केले, मेहदी हसन साहेबांनी गायलेले आहेत. मी साहिरचं एक अत्यंत रोमॅन्टिक गाणं आहे, ये जुल्फ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा, इस रात की तकदीर समर जाए तो अच्छा. तर ते र जाए तो अच्छा कॉमन आहे त्याच्यामध्ये. आणि किती सुंदर त्यांनी कॉन्ट्रास्ट साधला आहे की ये जुल्फ अगर खुल के बिखर जाए तो अच्छा, कोणी पण साधं पाणी घालून वाढवणार लिहितात ना, त्यांनी ये रात तेरे साथ ही गुजर जाए तो अच्छा, पण वरती बिखर आहे म्हणल्यानंतर खाली रात संवर जाए, जुल्फ बिखर जाए तो रात संवर जाए. याच्यातलं काय म्हणजे काय आणशील ना, दिस इज हे आमद आहे. तर ते मला खूप डोक्यात बसलं होतं आणि त्याच्यावरनं मला एक रचना सुचली, मी तुला ऐकवतो. म्हणजे मग तरही गझल काय ते आपल्या लोकांना कळेल की जाना तो नहीं लाजमी पर जाए तो अच्छा. त्यांचं कम्प्लीट रोमॅन्टिक आहे पण मला फक्त ती जमीन आवडली आहे. मी ते थॉट्स कॉपी करणार नाही आहे. जाना तो नहीं लाजमी पर जाए तो अच्छा, ये राह इसी मोड़ से घर जाए तो अच्छा, आँखों से बयां होती है रातों की कहानी, तेरे गम का इसी रात असर जाए तो अच्छा, जाना तो नहीं लाजमी. आता ह्यातला कणा काय आहे, जाना तो नहीं लाजमी पर जाए तो अच्छा, कुछ देर रुकेगा तो तेरा जिक्र छिडेगा. कोण थांबेल हा प्रश्न पहिल्या ओळीत टाकतात गझलमध्ये. कुछ देर रुकेगा तो तेरा, मग काय तिचा दुसरा मित्र आहे का, नातेवाईक आहे का, भाऊच आहे का, किंवा काय, भीती कसली आहे. कुछ देर रुकेगा तो तेरा जिक्र छिडेगा, लम्हा ये इसी वक्त गुजर जाए तो अच्छा, जाना तो नहीं लाजमी, हम तक तो पहुंचती है हर एक बात तुम्हारी.
हम तक तो पहुंचती है हर एक बात तुम्हारी, तुम तक भी कभी एक खबर जाए तो अच्छा. आणि हे श्रोत्यांसाठी एक शेर लिहिला होता की महफिल में चले आए हो इसकी तो खुशी है, उठकर न चले जाओ ये डर जाए तो अच्छा. आणि जिसने सगळ्या कार्यक्रमात भीती असते ना की लोक आणि सहज जातात रे लोक. आणि काहींना खरंच अर्जंट काहीतरी कॉल आलेला असतो, काही तसेच जातात. तर ते कलाकारांना ते स्टेजवरती काय झालं, लाईट काहीतरी घ्यायला पाहिजे होतं का, कंटेंट एकदम होतं का, असं गंभीर झालं का वातावरण. त्याच्यात एक शेर होता पुढे की जिसने भी किए वादे वो मिलने नहीं आया. आयुष्यभर जिसने भी किए वादे वो मिलने नहीं आया, अब मौत भी वादे से मुकर जाए तो अच्छा. आणि एक समत बहर है और एक समत है मानी. एक दिशा, एका दिशेला मीटर आहे गझलेचं आणि एकीकडे अर्थ आहे. संपूर्ण आयुष्य कवी गझलकार त्या पोकळीत फिरत असतात. अर्थ महत्वाचा काय काय करू. हां, तर की एक समत बहर है और एक समत है मानी, साहिर जी कहो कोई किधर जाए तो अच्छा, जाना तो नाही लाज मी पर. आता हे त्यांच्या रचनेवरती लिहिलेलं, म्हणून तरही म्हणजे तशासारखी त्या टाईपची. क्या बात आहे, बहुत अच्छे. तर ही गझल ती. वा वा. वैभव, तू सुरुवातीला आपण म्हटलास की कशातनच शून्यातनं निर्माण होणारी ही कला आहे. काही नसतं आणि एकदम आता आपल्या समोर शब्द येतात आणि कविता तयार होते. हा द्वैत आणि अद्वैताचा एकच भाग आहे असं आपण मानूया की अद्वैतातनं हे द्वैतात येणं आहे आपलं. पण मग हा जो वेळ असतो, या वेळासाठी किती वेळ थांबायला लागतं किंवा किती वेळ थांबायची तयारी पाहिजे? आयुष्यभर थांबायची तयारी पाहिजे, नाहीतर ते दिसतं तुमच्या लेखनात. म्हणजे असं झालेलं पण आहे. न थांबता सुद्धा मी काही कविता लिहिलेल्या आहेत. तुला सांगू का, लोक वाचत असतील तेव्हा नाही, तुम्ही लिहित असाल तेव्हा नाही, पण तुम्ही जेव्हा कविता सांगू लागता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की हे नाही आहे. कारण तेव्हा तो समोरचा माणूस त्याची निराशा लपवू शकत नाही. तेव्हा हे कळतं की हे जरा कमी आधण असलेलंच आपण अर्ध शिजलेलं वाढलेलं आहे. तर तसं ते, तर तुमची तयारी पाहिजेच थांबायला. एखादी रचना तुमच्याकडनं, बरं नक्की काय हव्यास काय आहे, किती टोटल लिहायच्यात तुला कविता आयुष्यात, याचं काही गणित आहे का, याचं काही उत्तर आहे का, असं काय, बरं किती लिहिल्याने तू पॉप्युलर होणार आहेस, असंही काहीच नाही ना. तुमच्या हातामध्ये काहीच नाही यातलं. बरं जे आणलंय, आता काय होतं ना की ते मी कमवलंय मी खर्च करणार, हे ठीक आहे. मी शॉपिंग मॉलला जाणार विकेंडला आणि मी 1 लाख उडवून येणार, हो ठीक आहे, तू कमवून आणले. हे तू कमवलेलंच नाही आहे ना. तुला खर्चाचा अधिकार जोपर्यंत तुला आतून वाटत नाही की हे मी आता मांडू शकतो आणि ह्याच्याने कोणाचं तरी भलं होणार आहे, कुठल्याही प्रकारे. नवीन लिहिणाऱ्या माणसाला ह्याच्यातून उत्तेजना मिळणार आहे, प्रोत्साहन मिळणार आहे. एखाद्या माणसाला हे माझ्या आयुष्यातलं लिहिलंय, आज मला बरं वाटलं. आयुष्याकडे असं पण बघता येतं का, मी डिप्रेस्ड होतो खूप. हे जोपर्यंत तुम्ही देऊ शकण्याची तुमच्या मनात खात्री तयार होत नाही, तोपर्यंत तुम्ही थांबून राहायचं. त्याला ऑप्शन न जमलेल्या कविता. तसा हा थांबलेला काळ आहे. वा, आयुष्यभर थांबण्याची तयारी पाहिजे, फार महत्वाचं वाक्य आहे. पण मग 15 दिवसात गाणं देतो हे कितपत तथ्य याच्यात? मला नेहमी मी खोटं बोलतो असं वाटतं. म्हणजे अशी पण एक कंप्लेंट आहे की बाबा वैभवला सांगितलं की वैभव गाणेच देत नाही लिहून. हो, म्हणजे आहे. माझा थोडासा स्वभाव असा आहे की काम आलं की मी 6 दिवस आधी विश्रांतीच घेतो की चला पुढच्या काही दिवसांची सोय झाली. ओके, जोक सापड असं म्हणजे, तर मला गाणी मिळायची नाहीत. पण हे ठेव असं दे. हा एक अँगल स्वभावाचा, प्रोक्रॅस्टिनेशन करण्याचा आपला जो स्वभाव असतो. मला ना बहुतेक प्लेजर डिलेचं व्यसन आहे. अच्छा, वा. आपल्या घरातली प्रेशस गोष्टी आपण आत लपवून ठेवतो. डिस्प्लेच्या वेगळ्या असतात, पण ज्या गोष्टींना हात लावल्या लावल्या आपल्याला आठवणी येणार आहे आणि त्याच्याबरोबर त्या व्यक्तींचे सगळं आधीच्या सगळ्या गोष्टी आठवणार आहेत, ह्या गोष्टी लवकर बाहेर काढत नाही आपण. मग कधीतरी मैफिल जमते ना, हां, मग तेव्हा अरे थांब ते असं म्हणतात ना की चांगल्या ब्रँडचे आणतो आत ना. हे काय घेतोयस तू, जरा चांगले आणतो, माझ्याकडे जॅपनीज आहे वगैरे असं. तर ते तसं काहीतरी होतं माझ्याकडनं. आणि खूप आवडलेला प्रोजेक्ट आला की मी रमतो त्याच्यामध्ये, की ज्या सिनेमामध्ये तो चालेल न चालेल हा मुद्दा नाही, पण मला अरे हा किती छान स्क्रिप्टिंग आहे ह्याचं, इथे गाणं चांगलं यायला पाहिजे, ह्याच्यामध्ये मी रमतो. आणि मला नेहमी हा प्रश्न पडत आला आहे की बाकीच्या गीतकारांचं मला माहीत नाही, म्हणजे गुरु वगैरे फारच माहीर आहे त्याच्यामध्ये, सलाम आहे या सगळ्या लोकांना. पण मला असं नेहमी वाटतं की जेव्हा मला फोन येतो की सर असं असं गाणं करायचं आहे, तुमचं बजेट काय, मग मी नेहमीप्रमाणे म्हणणं बजेटचं नंतर बघू, आधी काम तर करू. हां,
चांगलं करू, मग झाल्यानंतर बघू वगैरे असं तसं. आणि मग सर कधी देणार? तर मी समजा म्हटलं की 8 दिवसात देतो. तर मी हे कशाच्या भरोश्यावर म्हणतो? करेक्ट. एफडी ठेवले का की आता बँकेत जाऊन सही नाहीये करायची? माझ्याकडे, किंवा असं नाहीये की माझ्याकडे एक कॅनव्हास आहे, पेंट रंग आहेत आणि खिडकी बाहेरून एक चित्र दिसतंय. चल मी एक ते चित्र तरी काढतो, सुरुवात तरी करतो. कदाचित मला जे अमूर्त काढायचं ते नंतरचं, पण आता मला काहीतरी माध्यमातनं कुठून तरी ऊर्जा येते. बाबा आकाशात ढग दिसतात, हा. त्यातनं काहीतरी आकार दिसतायत वगैरे. किंवा तू माती आहे आणि काहीतरी कोण माणूस समोर बसलाय, तर मी स्कल्पचर तयार करेन. तुझ्यासमोर हार्मोनियम आहे आणि तू वाजवत बसशील की मी पुर्यामध्ये जातो, श्रीमध्ये जातो, चल काय. आणि मग त्यातनं कुठली तरी एक स्वरसमूह असा तयार होतो की ज्याचं तुला असं वाटतं की ही पहिली ओळ असू शकते गाण्याची, किंवा लँडिंग लाईन असू शकते. याच्या बाबतीत काहीच नाही आहे रे. त्यातल्या त्यात सिनेमांच्या बाबतीत तर ठीक आहे की तुम्हाला कथा दिलेली आहे, पात्रांचे संवादाचे काय ढब आहे माहिती आहे, ग्रामीण आहे का शहरी आहे का निमशहरी आहे. मग तो तिला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे कुठल्या भाषेत म्हणेल, इथून तरी कुठेतरी स्टार्टिंग पॉईंट असू शकतो. तरी सुद्धा मी तुम्हाला गाणं अमुक एक दिवसात देतो याचं मला म्हणजे ते आश्वासनच वाटतं. पूर्ण होईल असं वाटत नाही. हां, कैवल्यगांचा काय किस्सा आहे सांग, फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी वसंतरावसाठी सुद्धा राहुल तुझ्या काही गाण्यांसाठी मागे लागला होता. हो. ऍक्च्युली राहुलला वाटतं कैवल्य गान, पण अडलं होतं ते ललना अडलं होतं. अच्छा. पण कैवल्य गानचं काय झालं, मला म्हणजे काय वाटतं ना मला आदित्य, की आपण केलेल्या कामांपैकी 2% कामं आपण केलीत म्हणून सांगावं आणि 98% आपल्या हातून होऊन गेलीत असं म्हणावं. कारण तुम्हाला माहिती नसतं तुम्हाला कुठल्या सोर्समधनं तुम्ही हे करता आहात. वसंतराव सिनेमाची गाणी तर मला वाटतं वसंतरावांना त्यांच्या स्वतःबद्दल जे बोलायचं राहिलं होतं तेच माझ्याकडनं लिहून घेतलं. आणि दुपारी 4:40ला मला फोन आला होता राहुलचा, की त्याच्या आधी एक लावणी आणि अमका तमकांचं तो फोन आला की वैभव आपल्याला शेवटचं पण गाणं करायचं. मला स्क्रिप्ट माहिती होतं तोपर्यंत. वेडायच का शेवटचं कुठे, तर म्हणजे त्यांचं वापर ना, पॉप्युलर गाणं वापर, एंड्स करोलला शेवटची मैफिल आयुष्यातली नाही, नवीन गाणं करायचं. आणि मला त्यात वसंतराव दिसले पाहिजेत. आणि वसंतराव नाही, मला हे प्रत्येक कलाकाराचं पाहिजे गाणं, फक्त वसंतराव असं पण नाही. इतकं सुद्धा त्याने मला हे दिलं होतं. तर 4:40 ते काहीतरी आम्ही 5 वाजेपर्यंत बोललो. भयंकर टेन्शन आलं. हे बघ, सिच्युएशनल गाणी म्हणजे अख्तरेबाई आणि वसंतराव भेटले स्टेशनवरती. मग ते निघालेत आणि तर ताटातूट वगैरे, तर तेरे दरसे लिहिता येतं तुम्हाला, लावणी तर लिहिता येते काय, म्हणजे कुठलं एक हायपोथेटिकल घेऊन. पण हे त्यांचं सांगायचं म्हणजे मला खूप आयुष्याचं सार सांगायचं. बरं, मी येतो अत्यंत तळागाळातून, म्हणजे सोलापूरला माझ्या वडिलांमुळे माझ्यात ही सगळी रुची निर्माण झाली. तिथे गुलाम अली साहेब, जसराजजी, वसंतराव, अभिषेकी बुवा हे म्हणजे देवघरातल्या तसबिरी रे सगळ्या. त्यांचे त्या LPचे हे म्हणजे एक एक फोटो फ्रेम असल्यासारखे असं असायचं. मला तर अभिषेकी बुवांचा एक कुत्रा घेतलेला फोटो असलेली एक LP होती. मला अजून पण डोळ्यासमोरून जात नाही. त्यांच्या खांद्यावरच्या शालीचं काय होतं टेक्स्चर, हे सुद्धा टेक्स्चर जाणवतं. तर ते अशी जबाबदारी येऊन पडल्यानंतर मी पटकन दीपाला म्हटलं चहा कर, मी निघतोय. मग माझी जी नेहमीची पद्धत आहे, मी एक जुनी ॲक्टिवा माझी सगळ्यात लेफ्ट लेनमधनं 10च्या स्पीडनी चालवत, कोणाच्याही शिव्याशाप काही न देत असले तरी लक्ष नसतंच, ती घेऊन मी नदीकाठी गेलो आणि तिथे गाडी लावून मी फिरायला लागलो. आयुष्यातलं शेवटचं गाणं, मृत्यूची चाहूल आलेली, याच्यानंतर गाऊ शकणार नाही माहिती आहे, किती दिवस राहणार माहिती नाही, म्हणजे हे गाणं कसं पाहिजे, मृत्यूचं गाणं पाहिजे, नाही मृत्यूचं गाणं एंड स्क्रोलला कसं लागेल, मग मोक्षाचं गाणं पाहिजे, मोक्षाचं गाणं म्हणजे कैवल्य, मग कसं गाणं पाहिजे तर कैवल्य गान पाहिजे ते. मग कैवल्य गान हा शब्द आनंदकंद वृत्तात बसतो. म्हणजे केव्हा तरी पहाटे अशा अनेक ज्या रचना आहेत आपल्या तशी. मग ते कैवल्य गान, आता कैवल्य गागाल गाल गागा गागाल गाल गागा, केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली, तसं आता समेवरी हे कैवल्य गाणं आले. आता मला कळलं, सगळा ग्राफ दिसला आयुष्याचा. मग दुसरी ओळ पहिल्यांदा आली. मग पहिली ओळ आली की कंठात आर्त ओळी, डोळ्यात प्राण आले, आता समेवरी हे कैवल्य गाणं. आणि त्याच्या मग वसंतरावांचे ट्रेट्स आणि या स्वभाव त्यांचे सगळे याचं, की चरणावरी स्वरांच्या मी टेकवून माथा, अर्पून चाललो ही माझी अबोल गाथा, भवताल ऐहिकाचे दोलायमान झाले,
आता समेवरी हे कैवल्य गाणं, असं ते सगळं गाणं घडलं. फार म्हणजे तो नळ तुझ्यावर जो उघडला गेला वसंतरावांनीच उघडला. हा म्हणजे मला वाटत, मला जर आता कोणी सांगितली की तुम्ही कैवल्य गाणं 2 लिहून द्या, नाही अजिबात येणार नाही. अशी कितीतरी गाणी आहेत, आनंदी गोपाळ, रखुमाई, इव्हन तुझं पांघरुण, पण पांघरुण एक्झॅक्टली इलुसा हा देह किती सुंदर झालंय गाणं. हो, मला वाटतं 10 मिनिटात लिहिलं होतं. आणि मी अत्यंत चुकीच्या ठिकाणी होतो, अजित परबचा फोन आला तेव्हा. आणि आजा मला म्हटलं, तुला तुकाराम महाराजांचा आसक्ती विरक्तीवरचा अभंग माहीत असेल तर पाठव मला. महेशकडे बसलोय, या सिनेमात सगळी तुकाराम महाराजांची गाणी आम्ही घेतो आहोत. तर माझे अत्यंत आवडते कवी, त्यामुळे बऱ्याचशा रचना लक्षात होत्या, पण ह्या बाउंड्रीवरचं काही दिसेना. आणि त्याच्याबद्दल विचार करत असताना संतश्रेष्ठ इटर्नल कॉन्टेम्पररी पोएट तुकाराम महाराजांच्या अनेक रचना मला आठवल्या. सर्वकालीन कालातीत कवी म्हणतात त्यांना, कोलटकरांनी म्हटलेलं आहे. आणि असं करता करता त्यांचे एकीकडे डोक्यात रचना आठवत आहेत, आणि हा लिहितोय मी मोबाईलवरती. इलुसा हा देह किती खोल डोह, स्नेह प्रेम मोह मांदियाळी. तर ते चंदनाला साप कवटाळी, हे ते सगळं, चेहरा मागचा चेहरा कल्लोळ, आरशात लोळ बिंब जाळी, काय शून्याची उणीव आली व्हाळी, असं. आणि मी ते अजितला पाठवलं, त्यांनी तिकडे वाचून दाखवलं स्पीकरवरती. बाप्पा होता, सगळेजण बसले होते त्या सिनेमाशी निगडीत. हां, मी म्हणलं होतं वैभवला तुकाराम महाराजांचा अभंग आठवणार, पण मला इकडे टेन्शन, की म्हणजे एकतर सवालच नेलो, ह्याच्यात आनंद मानण्याचं नाही, ह्याच्यात लाजच वाटली पाहिजे की आपण त्यांच्या धर्तीचं कधीही काही लिहू शकणार नाही आहोत. दुसरी गोष्ट की भीती ही की नाही माझा आहे म्हटल्यानंतर ते म्हणणार चल तुझा नाही, तुला मागितलंय कोणाचा, तू हे काय स्वतःचं हा स्ट्रगल नवीन सुरू केलास तू वगैरे. पण नाही, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि तो ठेवला त्याच्यामध्ये. आणि मग पांघरुणची बरीचशी गाणी लिहिली. वैभव, तू इतक्या उत्तम गझला लिहितोच आहेस, तू मुक्तछंद पण अतिशय उत्तम लिहिलेले आहेस. हे कुठचं एक्सप्रेशन आहे की जे जर 2 ओळीत मांडता येतं तर ते तुला लिहायला 56 ओळी कशाला पाहिजे? बरेचदा तुम्हाला तुमच्या हातात, लहान मुलाच्या हातात एखादं खेळणं दिल्यानंतर तो फार वेगवेगळ्या पद्धतीने ते खेळून बघतो, भले त्याच्यात मोडतोड होत असेल काय असेल. पण नवीन आल्यानंतर ती जी चिकित्सक शोधवृत्ती असते, ती एखादी कल्पना आपल्यासमोर आल्यानंतर, बरं असं नाही की तुम्हाला प्रत्येक वेळी आतनं कॉलिंग येतं की हे झालं फायनल आहे. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करून बघता, मग तुम्हीच तुमच्या रचनेच्या प्रेमात पडू लागता. मग तुम्ही त्यातल्या काही काही ओळी ठेवता आणि ठेवत ठेवत ते तेवढं मोठं होतं. फक्त तेव्हा थांबून हा विचार करायचा असतो की हे सगळं असून सुद्धा ती मूळ कल्पना अबाधित आहे ना, का मी भरकटलोय त्याच्यामध्ये. अशा बऱ्याच कविता असतात जिथे आपण भरकटतो, लिहायला सुरुवात केलेली असते. आणि अशा बऱ्याच कविता अशाही असतात की हे सगळं लिहून सुद्धा त्या चांगल्या वाटतात. त्यामुळे ते तुम्हाला थांबता येत नाही. आणि शेवटी मानवी स्वभाव घेतला तर लोभ मोह काही सुटत नाही रे. सुचतंय तवर लिहून ठेव, उद्या नाही सुचलं तर काय करणार, ही भीती कायमस्वरूपी आहे ना. त्यामुळे आता लिहून तर ठेव. आपण त्याचा हा करतोय पॉडकास्ट, बोलून घेऊ, नंतर बघू एडिटला काय ठेवायचं तसं. एडिटला काय जायलाच मला वाटत नाही. पण मग आता मला तुझ्याकडनं तुझीच एखादी कविता विवेचन करून घ्यायला आवडेल की असं म्हणेन की रायटरच्या पर्स्पेक्टिव्हने कविता कशा पद्धतीने सादर होते आणि ऑडियन्स ती कशा पद्धतीने अदरवाईज एरवी ऐकतो. म्हणजे कळलं मी काय म्हणतोय, की जसं आपण आता भटभट साहेबांच्या बद्दल म्हटलं की इतकेच मला सरणावर कळलं, ह्याचा अरे मला सगळं उशिरा कळलं, हा रायटर्स पर्स्पेक्टिव्ह आहे. परंतु ऑडियन्स पर्स्पेक्टिव्ह त्याचा असा आहे की अरे झालं, माझं आयुष्य न कळणारच सगळं गेलं, आता मी संपलोय, आता काही उरलेलं नाहीये. हा एक लिसनर पर्स्पेक्टिव्ह. बरोबर. रायटर पर्स्पेक्टिव्ह पूर्ण वेगळा होतो. हे बघ, तुला सांगू का, कवीची जबाबदारी एक असते की तुम्ही किमान एक पर्स्पेक्टिव्ह द्यावा, कुठलाही. बरोबर. मला हवा तोच तुला कळला तर त्याच्यासारखं सुख नाही. पण तो दरवेळी बहुतांश वेळा तो कळत नाही. कारण मगाशी आपण जसं म्हणालो की संगीतकाराचा स्वभाव, अनुभव संचित सगळं जे त्याच्यामध्ये मिसळतं, तसं ऐकणाऱ्याचा पण अनुभव संचित असतं काहीतरी. त्यांनी पण आयुष्यभर काहीतरी जमा केलेलं असतं. काय मनस्थितीत ऐकतो हे त्याचा इम्पॅक्ट आहेच त्याच्या. हां, तर त्यामुळे काय होतं, बरेचदा आपण जेव्हा रोमॅन्टिक काहीतरी ऐकवतो तेव्हा लोकांना वाटतं याची किती अफेअर्स असतील ना, म्हणजे काय एवढं वेगवेगळं आणि असं तसं. पण मला नेहमी असं वाटतं की कवी एकतर कवितेत प्रेयसी शोधत असतो किंवा प्रेयसीत कविता शोधत असतो. त्यामुळे त्याला दैहिक प्रत्येक वेळी काहीतरी कंगोरे असतीलच असं नाही. म्हणजे तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले,
तुझा मोह माझ्यातुनी चेतला अन दिवे पंच प्राणातुनी तेवले. आता हे दैहिक वाटतं ना, पण ते जाऊन संपतं कुठं? ते कवितेला लिहिलेलं आहे की तुला पाहताना तुझा होत गेलो, आता काय माझे असे राहिले, आता तू ठरवणार माझं आयुष्य. तुझा मोह माझ्यातुनी चेतला अन दिवे पंच प्राणातुनी तेवले, अशी मुग्ध लाही कधी सोसली ना, कधी साहिला दाहही कोवळा. तिन्ही काळ देहात माझ्या आताशा, उमलतात सर्वांग स्पर्शी झळा. इतकं मला वेळ लागलंय की मला काही या दुनियाची गरज नाही पडत. परी चंद्रमा येईतो, म्हणजे ती सदेह तुमच्या समोर येई, स्वयंभू येईपर्यंत परी चंद्रमा येईतो स्वागताला, नभी पेटले चांदणे पाहिजे. तुझे दिव्य लावण्य ओवाळण्याला मला कर्पुराचे जिणे पाहिजे. तर ते तसं असतं. म्हणजे आता ते तू गाणार असशील तर मी तुला सांगतो विवेचन माझ्या एका रचनेचं. म्हणजे गंमत अशी आहे, या रचनेमध्ये किशोर कदम सौमित्रचं कॉन्ट्रीब्युशन आहे. बरं. कारण या रचनेचे संगीतकार डॉक्टर आशिष मुजुमदार, तो आणि आम्ही रुपालीमध्ये चहा प्यायला भेटलो होतो. आणि त्यांनी चाल ऐकवली. किशोरची गझल होती, शिरशिरी शरीरावरी उमटून गेली, ती जणू शहरात या येऊन गेली असं. आणि मला ती चाल एवढी आवडली की मी म्हणलं आशिष मला ह्याच्यावर लिहायचं आहे. लिही. पण मी एक मात्रा वाढवली, पण ती त्या चालीत बसली कारण ते स्कॅनिंगला स्कोप होता आणि तशी क्लासिकल असल्यामुळे तिथे गायला जागा होती तशी. ती शेवटी काही फुले उधळायला आले, तू मला तेव्हा तरी भेटायला ये. सांगतो केव्हा कुठे चुकले तुझेही, जीवना तू एकदा बोलायला ये. शेवटी तू मला तेव्हा तरी भेटायला ये. ऊन म्हणते सोडून जाऊ नको रे, चांदणे म्हणते मला बिलगायला ये. आणि लाख नक्षत्रात मी विखरून गेलो, लाख डोळ्यांनी मला वेचायला ये. अशी रचना होती ती आणि डायरेक्ट रोमॅन्टिक वाटते. मी लिहिली होती देवासाठी. हे आयुष्यभर मी तुझं तत्व आहे का नाही या चराचरामध्ये हे शोधण्यासाठी फरफट केली. कधीतरी मला प्रचिती दे, कधी देशील शेवटी ये, आणि तुझ्याच हाताने फुलं उधळ, आणि तेच मला खूण वाटू दे की तू आहेस, बाकी काही नको. तू मला तेव्हा तरी भेटायला. आणि आयुष्यच माझं तुझ्यामुळे व्यापल्यामुळे, तू आहेस का नाही ह्या प्रश्नामुळे व्यापल्यामुळे मला पण तुझ्या बऱ्याच चुका दिसल्यात. आपल्या संत लोकांनी भांडण केलेलं आहे देवाशी. सांगतो केव्हा कुठे चुकले तुझेही, मी येत होतो तुझ्याकडे, कधीतरी तू करायला पाहिजे. आणि जीवन आहे, तू माझंच आयुष्य आहे. जीवनात तू एकदा बोलायला ये आणि तेव्हा तरी भेटायला ये, त्या निमित्ताने तरी. आणि ऊन म्हणते सोडून जाऊ नको रे, ऐहिक म्हणतं की जाऊ नको, आणि मोक्षाचं चांदणं म्हणतं मला बिलगायला. मग मी काय करू? तेव्हा तरी लौकिक अध्यात्म काय करायचं? आणि लाख नक्षत्रात मी विखरून गेलो, लाख डोळ्यांनी मला वेचायला. लाख डोळ्यांनी वेचणारं कोण आहे ह्या जगात दुसरं? असेल तो वरती, तर मी तुझ्या नक्षत्रात विखरून जातो, ते त्यातलं एक उचल आणि सांग की हा तू आहेस आणि मी आहे, दोन्ही गोष्टी. आणि ह्याच्यात एक शेर पण ॲड केला होता, तो पण काही वर्षांनी ॲड झाला तरी त्याच अँगलने गेला. त्याचंही मला आश्चर्य वाटतं की व्यापण्याआधी मला अंधार माझा, ये कधी माझ्यातूनही उजळायला ये, तू मला तेव्हा तरी भेटायला ये. ते म्हणजे माझं समजा अज्ञान असेल तुझ्या बाबतीत की हा नाही आहे, देव नावाचं असं काही नसतं, अस्तित्व नाही आहे हे वगैरे असं, तर हे सगळं खूप गडद व्हायच्या आधी एक कुठली तरी तुझी निळी ज्योत माझ्या प्राणज्योतीत मिसळ आणि येऊ दे त्याला काहीतरी प्रचिती, असं अशा अर्थाचं होतं. पण प्रायमा फेसी ती रोमॅन्टिक वाटते, विच इज फाईन, म्हणजे लोकांना वाटू दे तशी. पण कधीतरी ते पुन्हा पुन्हा मनामध्ये गुंजत राहिल्यानंतर अरे हां, मग कोणाला आईची आठवण येईल, वडिलांची येईल, बहिणीची येईल, प्रेयसीची तर येतच असते. हां, तू गा प्रेयसीसाठी. गातो मी, पण मला एक अजून फक्त मुद्दा करायचा आहे, विचारायचा आहे. तू आता पटकन बोलताना म्हटलं की काही वर्षांनी हा एक शेर झाला. अशी ही द्रौपदीची थाळी चालूच असलेल्या अशा काही गझला असतात का, कविता असतात का, की ह्याच्यातनं काहीतरी सुचतच जातं सारखं? हां, म्हणजे ती वगैरे वगैरे ही मारुतीच्या शेपटासारखी वाढतच चाललेली गझल आहे. म्हणजे काहीही त्याच्यात सुचत असतं. म्हणजे इट इज माय गो टू स्पेस. म्हणजे मला शक्य हां, एक तुमचा कम्फर्ट कॉर्नर असतो ना घरामध्ये, कोझी कॉर्नर, तसं मला शक्यतो माझ्या कुठल्याच कविता मागे वळून वाचायला आवडत नाहीत. म्हणजे भीती पण वाटते. पण खूप असं एखादं लाईट मूडमध्ये मी असलो ना की, कारण ती सगळी गझल सार्कॅस्टिक आहे, तर ते त्याच्यामध्ये शेर वाढत राहतात. म्हणजे की तो पथारीचा शेर नंतर आला होता की जरा काय ती हसली स्वागताचे, मनाने पसरली पथारी वगैरे.
आमच्याबरोबर शाहीर सुरेश कुमार वैराळकर असतात, आमच्या वडिलांसारखे सोबतीचा करारच्या टीम बरोबर फिरत वगैरे पण असतात. आणि शिवाजी मंदिरला प्रयोग होता आमचा. आणि ते असे टापटीप जोधपुरी असं सतत लवंग, वेलदोडे, अत्तर बित्तर सगळं असं सगळं रेडी असतं. म्हणजे 75 वर्षाचा तरुण संपूर्ण टीममधला आणि बाकी सगळे असे थकलेले पेंगुळलेले असे सतत आम्ही. तर त्यांचं असं सगळं वेळ चला चला. तर ते आम्हाला ग्रीन रूममध्ये म्हणत होते, मी तयार झालोय. अहो म्हटलं काका थांबा, पांढराच घालायचा आहे सगळ्यांनी, पण कुणाला प्रिंटेड घालायचं काय घाला रे काही पण असं म्हणाले ते. तर त्यांना असं म्हणायचं होतं की कार्यक्रम चांगला होणार, कंटेंट आहे ना, तुम्ही कपड्यांकडे काय असं. पण मला असं वाटलं की घाला रे काय, तुम्ही मस्त तयार झालाय. म्हणजे असा टोन वाटतो की काही घाला, तुमच्यावर काही चांगलं दिसणार. हा, म्हणून मी तिथल्या तिथे त्यांना ऐकलं. आरशात बघत होतो, आरशातून त्यांच्याकडे मागे बघत होतो की आम्ही झाकतो लाज जोडून चिंध्या, आम्ही झाकतो लाज जोडून चिंध्या, तुम्ही रोज मिरवा सफारी वगैरे. बरं, हा असा नुसताच टाइमपास नाही ना, ही सामाजिक तफावत पण आहे ना, की श्रीमंत म्हणजे झोपड्यांची गुढी उंच गेली किती, बंगल्यांना शरम वाटली पाहिजे, असं आहे ते. तर त्याचं ते अक्षय चालू राहते. निसतू नकोस, गायचंय. नाही, चला गोड मानून घ्या सर. अरे शेवटी काही फुले उधळायला ये, शेवटी काही फुले उधळायला ये, तू मला तेव्हा तरी भेटायला ये, शेवटी तू मला तेव्हा तरी भेटायला ये, शेवटी काही फुले उधळायला ये, ऊन म्हणते सोडून जाऊ नको रे, ऊन म्हणते सोडून जाऊ नको रे, चांदणे म्हणते मला बिलगायला ये, शेवटी काही फुले उधळायला ये. परत मी म्हणतो तसं, मगाशी म्हणतो तसं की गझलेला चाल देणं या प्रवाहाच्या काही फार मी फेवरमध्ये नाहीये, कारण का बऱ्याचदा शब्दांची काय म्हणतो कसरत कमी आणि सुरांची कसरत जास्ती होते त्याच्यात. पण ठीक आहे, तो विषय नाही आपला. म्हणजे मला असं वाटतं की बरेच जण मीटरला चाल देतात आणि आशयाला चाल देतात, कारण त्याला मीटर एस्टॅब्लिश्ड मीटर असतं ना, आकृतिबंध असतो. त्यामुळे हे भुजंगप्रयातात आहे का, हे वेदगंगामध्ये आहे का, हे मंजू घोषामध्ये आहे का, हिरण्यकेशीमध्ये आहे का, तर ते तसं त्या चलनने जातात. गझलेला चाल द्यायला तालात नको ती बांधायला असं वाटतं. त्यामुळे मग यती पण चुकतो बरेचदा. लयीत असायला पाहिजे, तालात नसतो पाहिजे चाल. असो, मला वैभव तुला सोबतीचा करारबद्दल मला तुझ्याशी बोलायला आवडेल. म्हणजे एकंदर तो कार्यक्रम, आता तुझे त्याचे एवढे प्रयोग होत असतात कार्यक्रमात, तर तू उत्तम प्रकारे एक कलाकार म्हणून व्यक्त होत असतोच. पण त्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीबद्दल किंवा त्या कार्यक्रमाबद्दल मला असं सांग की थोडंसं, की हा मुळातच गझल हा विषय घेऊन कार्यक्रम करावाशी मुळात कल्पना कोणाची? नाही, मी जे लिहितोय ते कविता आहे की गझल हे बरीच वर्ष कळत नव्हतं. बरं. आणि तरी पण असा एक कार्यक्रम करावा. खरं तर एक CD काढावी, तेव्हा CDचं फॅड होतं. आणि मी अशी नोकरी करत होतो की तेव्हाचा 75,000 1 लाख रुपये खर्च सहज मला करता येत होतं. आणि मला असं वाटलं की आपली CD आली की आपण मार्केटमध्ये म्हणजे आता दंगा पॉप्युलर, म्हणजे जसं संदीप दिवस असे की झाल्यानंतर झाला तसं आता वैभव जोशी वगैरे होणार, असं काही होत नसतं. तर आम्ही इकडे तिकडे जात आम्ही डॉक्टर आशिष मुजुमदारांकडे पोहोचलो. आणि आशिष मुजुमदार खूप आधीपासून सुरेश भट आणि इलाई जमादार यांच्या, तो गझल प्रेमीच आहे, गुलाम अली कोळून प्यायलेला माणूस आहे. तर त्याने मला सांगितलं की ह्याचा आपण गझलचा अल्बम करू शकतो. तिथून तो झाला. आणि दत्तप्रसाद रानडे, त्यात बऱ्याच गोष्टी आहेत पण थोडक्यात सांगतो. आणि मग आम्ही तो लॉन्चच्या दिवशी, CD लॉन्चच्या दिवशी कार्यक्रम केला की एक लोकांना समर्पण, आपण एक अर्पण करतो आहोत, तर आपण ऐकू पण काय आहे CDत असं. तर तो इतका रंगला त्या दिवशी की पुढच्या आठवड्यात त्याचा प्रयोग लावा असं लोकांनी सांगितलं.
तर मी म्हणलं आत्ता आपण हे केलं 1,00,000 रुपये घातलेत आणि आज प्रकाशन आहे म्हणून लोक आलेले आहेत सीडीचं. पुढे तिकीट काढून कोण येणार आणि कसं चालेल असं. मग मी एक क्लुप्ती केली मार्केटिंग साईडला असल्यामुळे. मी बिनाका गीत मलाचं मॉडेल वापरलं की आम्ही सुदर्शन रंगमंचाला कार्यक्रम करू लागलो. तिथे पेठेतले लोक काहीतरी आहे म्हणून येऊन बसतातच थोडेफार. AC वगैरे असतो आणि 50 रुपये तिकीट. पण मी पहिल्या प्रयोगाच्या दिवशी डिक्लेअर केलं की आजपासून आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी इथे बसणार आहोत. आमच्याकडे जाहिरातीला पैसे नाही आहेत, त्यामुळे आज तुम्ही ऐकायचं आणि तुम्ही जाऊन इतरांना सांगायचं चांगलं वाटलं तरच पुढचा कार्यक्रम होईल. तर आम्हाला असं मी 12 महिने सुदर्शन बुक केलं होतं. पण आम्हाला 3ऱ्या महिन्यामध्ये लोक खाली जिन्यावर वगैरे बसायला लागले. मग आम्ही SM जोशी, मग हळूहळू यशवंतराव, मग ओपन ग्राउंड असं सगळं असं करत आलो आहोत. त्याची लोकप्रियता फार म्हणजे अरे ऑडियन्समध्ये बसलेले लोक मेसेज करत असतात की आज 89व्या प्रयोगाला आलो आहे, आज 65व्या प्रयोगाला आलो आहे, ही रचना ऐकवा, ती रचना ऐकवा. लोक गात असतात सोबत, कविता म्हणत असतात माझ्याबरोबर. त्याचं आणखीन एक कारण आहे ते रसरशीत राहण्याचं, म्हणजे आम्ही 40-50% कंटेंट दर कार्यक्रमात बदलतो. त्यामुळे सोबतीच्या करारासाठी जवळपास 110 वगैरे चाली आशिषने माझ्या रचनांच्या केलेल्या आहेत आणि दत्तप्रसाद ते पेलतो ताकदीने. सोपं नाही सतत नवीन गाणी सतत तयारी करणं वगैरे. पण त्या निमित्ताने आम्ही लिहिते राहतो, आम्ही संगीत करते राहतो, आम्ही गात राहतो आणि त्यामुळे तो कार्यक्रम चालू आहे पुढे. मल्लिकार्जुन मनसुरांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये नवोदित निवेदिकेने त्यांना प्रश्न विचारला होता की पंडितजी तुम्ही रियाज कधी करता. त्याच्यावर ते असं म्हणले होते की ते काय असतं, रियाज म्हणजे कसं येते की आमचं सारखं 24 तास चालूच असतं असं म्हणाले. तर आता ह्याच तत्वाला धरून गझल लिहिताना किंवा कविता लिहिण्याचा रियाज करायला लागतो का? नाही. तुम्हाला म्हणजे मी असं म्हणतो नवीन लिहिणाऱ्यांना सुद्धा की तुम्ही फॉर्म बदलून जर लिहित राहिलात तर मग असं मोरीला बोळा नाही लागणार, तुम्ही प्रवाही राहाल. म्हणजे असं लागोपाठ 3-4 गझल लिहिल्यात आणि एखादी कल्पना तुमच्या मनात आली, जरी ती मीटर डोळ असेल तरी याचा चांगला मुक्तछंद होऊ शकतो का, भावकविता होऊ शकते का, प्रत्येक वेळी गझलच्या अंगाने किंवा अभंग होऊ शकतो का, प्रत्येक वेळी तुम्हाला आवडत्या काव्य प्रकाराने पण तरी काय होतं, जसं संगीतकारांचा एक आवडता राग असतो, मला शिवरंजनीमध्येच पहिल्यांदा सुचतं, मी भले खारीच करीन ते की अरे खूप होतं शिवरंजनीमध्ये, पण सुचताना त्यातच येतं. तसं ते कवींचे पण एक फॉर्म कुठला तरी जवळचा असतो त्याच्यात व्यक्त होणं त्यांना सोपं असतं, सोपं पडतं. त्यामुळे ते तो आपणच काय म्हणतो आपण प्रतिभेचा केलेला हा रियाज आहे की तू त्याला ते सारखे कपडे बदलत राहिलो आपण तर ते नवीन कपडे मिळत राहतात आणि आपला पण इंटरेस्ट टिकून राहतो. बरोबर आहे. क्या बात आहे. वैभव, आता तुझ्या समकालीन कवींबद्दल तुला विशेष करून किंवा कुठच्या व्यक्तींबद्दल त्यांच्या लिखाणाची शैली म्हणा, व्यक्त होण्याची पद्धती आवडते आणि तुला बोलायला आवडेल? हे बघ, मला संदीप आणि किशोरचं लेखन तर खूप आवडतं. मी हे खूपदा बोललो पण आहे. समीर सामंत अप्रतिम कवी आहे. पण ही झाली नावं जी फिल्म इंडस्ट्रीमुळे आपल्याला माहीत आहेत की हा गीतकार पण आहेत वगैरे असं म्हणून. पण तुला अक्षरशः मी सांगतो, फेसबुकवरती मी वाचतो, चांगलं लिहिणारे इतके लोक महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत आहेत की अवाक व्हायला होतं. अरे ही ओळ माझ्या हातून कशी नाही निघाली, हेवा नाही वाटत, विषाद वाटतं की अरे यार हे माझ्याकडनं निघायला पाहिजे होतं यार, पण काय केलंय. पुढच्या क्षणी आपण सावरून यार कमाल आहे. पण असं तर म्हणजे मी आत्तासुद्धा येताना गाडीमध्ये कितीतरी कविता, नितीन देशमुखची मी आज एक कविता कोणीतरी गायलेली आहे ऐकली, काय अप्रतिम. मी कदंब काठावरचा तुझं भेटायला सांग, नितीन माफ करा, तुझं भेटायला सांग मी येऊ कसा ग राणी. बरं इथपर्यंत काय वाटतं की हां राणी बिणी. दुसरी ओळ येते, मी कदंब काठावरचा तू ऊन सावळे पाणी. क्या बात आहे. वा वा वा. एकदम सकाळपासून मी त्या कवितेत आहे की अर ही ओळ म्हणजे, आणि पुढे पण अप्रतिम कविता त्यांनी पेलली फार छान. पण आणि त्या मुलीने पण छान गायली, म्हणजे त्यांचं नाव माझ्या लक्षात नाहीये, ज्यांच्यामुळे माझ्यापर्यंत ही पोहोचली. फार काय नाही, कसे बसतात बघ ना शब्द असे की यार नक्षी निघते एकदम. ते जिक्सॉ पझल सारखं आहे की एक जास्ती नको एक कमी नको, परफेक्ट चित्र बसलं तिकडे बांधलं गेलं. क्या बात आहे. तू आता
जो विषय म्हटलास तो फार इंटरेस्टिंग आहे की ही ओळ आपल्याला का नाही सुचली, ह्याचं हेवाना वाटतं, ह्याचा विषाद वाटतो. हो. आणि हे तू समकालीन लोकांबद्दल बोलतोस, कारण मी तुला पुढे तोच प्रश्न विचारणार होतो की असं कधी आयुष्यात होतं का की एखाद्याचं क्रिएशन बघितल्यानंतर माझ्याकडनं यायला हवं होते म्हणजे, पण मग त्याला पॅरलल जसं तरही गझल सारखं आहे असं काही लिहिण्याचा प्रयत्न होतो का? हो होतो. म्हणजे तो सबकॉन्शियसली होतो. आता मी आणि संदीप कार्यक्रम करतो ना, आमचा अलिखित नियम आहे की काहीही ठरवायचं नाही. अच्छा. काही म्हणजे किती नाही ठरवायचं की तिसरी घंटा झाल्यानंतर पडदा उघडेल तेव्हा पहिली कविता कोणी वाचायची हे पण नाही ठरवायचं. सुरू करायचं फक्त एकदा नजरेने एक आज तू चल अशा पद्धतीने. आणि त्यामुळे आणि इतर वेळी आम्ही जास्त कॉन्टॅक्टमध्ये नसतो. त्याचं सर्कल वेगळं आहे, माझं सर्कल वेगळं आहे, पण आमची स्टेजवरची केमिस्ट्री ना ती दृष्ट लागावी अशी आहे. आणि मग काय होतं की नवीन लिहिलेलं माझं त्याला माहीत नसतं, त्याचं मला माहीत नसतं. मग स्टेजवरती त्यांनी ते ऐकवली की त्यांनी आत्ता आजीवरची कविता लिहिली अप्रतिम. तर पहिल्यांदा तर मित्राबद्दलचं कौतुक, डोळ्यात पाणी आणि हे सगळं होतं. मग नंतर आता बॉल पुढच्या कार्यक्रमात जेव्हा तू ही वाचेल तेव्हा तुझ्याकडे काय आहे, कारण कार्यक्रम सुद्धा तुम्हाला ऑर्गॅनिकली पुढे पण न्यायचा असतो ना. त्यांनी आजीवरची कविता वाचल्यानंतर मी डायरेक्ट कुठली तरी सामाजिक कविता नाही वाचू शकत, म्हणजे लोकांना थोडं स्पेस तर हां अरे तुम्ही काय. तर त्यामुळे अप्रूप वाटतं लिखाणाचं आणि आपल्याकडनं पण असं काहीतरी उतरावं असं वाटतं. असं किशोरच्या कविता फेसबुकवर वाचताना भयंकर स्थिमित होतो मी. वैभव, व्यक्त होण्यासाठी भाषा हे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे कुठच्याही कवितेसाठी म्हणा. आता तू मराठीच आहेस त्यामुळे तू मराठीमध्ये उत्तम लिहितोस. तू मगाशी म्हटलास की हैदराबादी तुझ्यावर ते संस्कार म्हणून एक दोन लिहिल्यास तू. तुझा उर्दूचा असंख्य उत्तम अभ्यास आहे म्हणून तू उर्दूत लिहू शकतोस, हिंदीत लिहू शकतोस. मग उद्या गुजरातीत लिहायची वेळ आली किंवा तमिळमध्ये लिहायची वेळ आली तर काय करशील? आधी भाषेचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे तुम्हाला असं त्याच्यामध्ये स्टॉपगॅप अरेंजमेंट काही नाही आहे. देअर इज नो शॉर्टकट. म्हणजे अद्वैतासारखा कार्यक्रम मी देवकीताई पंडित यांच्याबरोबर जो करतो तर 7 यात्री 1 यात्रा असं आहे. म्हणजे भारतवर्षात वेगवेगळ्या प्रदेशात जन्मलेल्या, वेगवेगळ्या कालखंडात जन्मलेल्या कवयित्री आणि संत कवयित्री ज्यांनी निर्गुण सगुण साकार ते निर्गुण निराकार हा प्रवास स्वतःच्या लेखनातून त्या समाजव्यवस्थेशी लढा देत कसा केला. आता त्याच्यामध्ये काश्मीरची लल्लेश्वरी आहे, अंडाल आहे साऊथची, गंगासती आहेत गुजरातच्या. तर देवकीताईंनी सांगितलं की आपण म्हणजे आमची अशी चर्चा झाली की आपण हे सगळं एका भाषेत आणूया. आधी त्यांनी एक कार्यक्रम केला होता जेव्हा ते त्या भाषेत गायच्या, पण काय व्हायचं की माझ्यासाठी जनाबाई मुक्ताबाई येऊन गेले की माझ्यासाठी कार्यक्रम संपायचा. बरोबर आहे, कॉमेंट्री होती त्याला, पण शब्द न कळता गाणं किती वेळ ऐकणार ना तुम्ही, असं काहीतरी होतं ते. तर म्हटलं आपण मराठीत आणूया आणि त्याच वेळी आपण नॅशनल लेवलला हिंदीत पण आणूया. आता मी हे बोलून बसलो, बॉल सुटला. त्या म्हटलं कर. मग त्यांच्या भाषेत त्यांना काय म्हणायचं होतं, त्याचं ट्रान्सलेशन कुठे उपलब्ध आहे, त्यांची मनस्थिती तेव्हा कशी असेल, त्यांनी तुला कन्व्हर्ट नाही करायचं, कारण मला ट्रान्सलेट नाही करायचं, ट्रान्सक्रिएट करायचं मला. हां, तर ते त्यामुळे ते मी काय त्यांचं शब्द टू शब्द असं नाही आणलं इकडे आणताना. मला तेव्हा ते काय मनस्थितीत असतील आणि भोवताल त्यांचा काय असेल तो स्ट्रगल, आणि तरीसुद्धा परमेश्वर या संकल्पनेशी जोडलं जाऊन समुद्रात जसा एक दीपस्तंभ असतो तसं ऊन वादळ त्याच्यात चालत राहायचं त्या दीपस्तंभाकडे, पण प्रत्येकीची वाट वेगळी, पण येऊन भेटतात त्याच्यापाशी. म्हणून 7 यात्री 1 यात्रा असं. क्या बात आहे, उत्तम. आता तू खूप छान हा केल्यास विषय. मला वाटतं अशाच आपल्या मराठी कविता विश्वामधला एक मोठा दीपस्तंभ आणि आपल्या सगळ्यांचेच लाडके कवी म्हणजे ग्रेस, आणि त्यांच्याशी तुझा एक काय म्हणतो जसं त्यांच्या शब्दचित्रांसारखाच एक बॉन्ड आहे असं मी म्हणेन. म्हणजे वैभव जोशी आणि ग्रेस यांचा, वैभव जोशी ग्रेस वैभव जोशींना खूप आवडतात किंवा वैभव जोशींना ग्रेस आवडायचे, ह्याच्या पुरतं तेवढं मर्यादित नाही, त्याच्यापेक्षा खूप जास्ती हा बॉन्ड आहे. तर हा बॉन्ड आणि तुझ्याकडनं एखादी ग्रेसांची कविता ऐकायला आवडेल आम्हाला. बॉन्ड म्हणजे तो किस्सा नाही सांगत बसत. आता किस्सा नाही येतो खरं तर, ती एक गोष्ट आहे, पण ते खूपच आय थिंक मी 2 ठिकाणी बोलले, पण चल तुझ्या पॉडकास्टवर मी बोलतो. थोडा वेळ लागेल. हो, अगदी अगदी. माझ्या एका कवयित्री मैत्रिणीने मला नागपूरला कवितांचा कार्यक्रम सादर करायला बोलवलं. मी म्हटलं मला, ती म्हणाली बिदागी किती द्यायची? म्हटलं 0 रुपये. विमानाचं तिकीट नाही मी काढतो. का रे? म्हटलं नागपुरात कार्यक्रम आहे म्हणजे 2 जण नक्की येणार असं मी मनाशी धरलं होतं.
एलकुंचवार आणि ग्रेस साहेब. साहित्याचं म्हणजे एवढं नागपुरात साहित्याचं एवढं हे आहे, प्रस्थ आहे. त्या आशेने मी तिकडे गेलो. कार्यक्रमात तिथं ऑडिटोरियम म्हणलं ते दोघं कुठे आहेत? ते म्हणले कोण दोघं? तर मी म्हटलं महेश सर आणि ग्रेस साहेब नाही आले. ते म्हणाले ते कसे येतील? मी म्हटलं अगं नागपुरात कार्यक्रम होते कवितांचा वगैरे, म्हणजे ते म्हणजे येतील सुद्धा, पण बोलवायचं डेअरिंग कोणात आहे? एवढा आदरयुक्त हे की अरे बापरे आपल्यासारख्या कार्यक्रमाला त्यांना कुठे असं. तर मी उगीच काहीतरी त्या गैरसमजुतीत येतील आणि त्यांना आपले 1-2 ओळी तरी ऐकवायला मिळतं. नाही झालं. मी तर केला कार्यक्रम आणि विमानाने दुसऱ्या दिवशी सकाळी तिने माझी उत्तम व्यवस्था केली होती सगळं, पण माझं काही मन रमेना. विमानाने दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्यात लँड झालो. पुण्यामध्ये उतरल्यानंतर चालत जावं लागतं. तर हातात बॅग घेऊन मी चालत चाललो होतो. माझा मोबाईल वाजला. मी ऑन केला मोबाईल आणि वाजला. 072 लँडलाईन नंबरवरनं मी लावला. हॅलो, मी ग्रेस बोलतोय. बॅग खाली. लोकांना कळेना हा इथे का थांबलाय. जस्ट उतरून असं तिथेच. बरं तसं तिथे थांबणं पण अलाउड नाही ना, पण ग्रेस बोलतोय म्हटल्यानंतर काय करणार रे. तर झालं असं होतं की तिथे वृत्तांकन खूप छान करतात अजूनसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रमांचं. तर तसं त्याने माझी एक ओळ जी मगाशी ऐकवली ना, भूक जाळू लागली की चंद्रभाकर होतं नाही, असं हेडिंग दिलं होतं. क्या बात आहे. आणि खाली वृत्तांत छापला होता. तर मला म्हणाले तुमची ती ओळ वाचली मी, इथपर्यंत आला होता, माझ्या दारात एक पणती लावायला का नाही आलात. त्या दिवसापासून आमचा स्नेह सुरू झाला. बंध जुळले. रोज संध्याकाळी 6 वाजता फोन. कातर वेळ ही तुझी वेळ रे वैभवा. हे पहिलं वाक्य. 3-3 साडेतीन तास बोलायचे. मी तेव्हा 3 फोन ठेवले होते फॉरवर्डेड करून की ह्याची बॅटरी संपली. तेव्हा बॅटरी लाईफ तेवढं नव्हतं की तो रिडायरेक्ट होऊन तिकडे जायला पाहिजे, त्यांना परत डायल करायची वेळ येऊ नये. आणि बोलायचे असे 100 वर्षापुढचं की आपल्याला बोलायला काही स्कोपच नाही, म्हणजे अजिबात फक्त ऐकत राहावं. असं मस्त एखाद्या झऱ्याखाली आपण बसलो ना, धबधब्याखाली तसं. तर एके दिवशी संध्याकाळचा प्रघात मोडून सकाळी फोन आला मला 11 वाजता. मी तेव्हा नळस्टॉपला मोटरसायकलवर सिग्नलला उभा होतो. मी तिथेच घेतला फोन. मागणं टॅ 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 सुरू झालं. पटकन गाडी बाजूला घेतली. म्हटलं सर सकाळी मला बाळासाहेबांनी पुण्यात आणून ठेवलं आहे ऐश्वर्या हॉटेलवरती. मला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे, गिळता येत नाही आहे, तर चिरंजीव माझ्यासाठी दहीभात घेऊन या गार. येतो 15-20 मिनटात येतो. दीपाला फोन केला, म्हटलं कुकरला भात घेऊन जायचं, दहीभात गार 15 मिनटात पोचायचं. ते म्हणजे एवढ्यात दहीभात होत नसतो, तो निवायला पाहिजे ते सगळं, आणि त्यांना द्यायचं आहे म्हणजे मी जरा नीट करून देईन वगैरे. वेळ होता हाताशी, म्हणून मी त्यांच्यासाठी काहीतरी घ्यावं म्हणून. राधाकृष्णाची प्रतिमा खूप वेळा येते त्यांच्या लेखनात, म्हणून मी त्यांच्यासाठी कृष्णाची मूर्ती आणायला गेलो. पुण्यातले दुकानदार 10:30-11 वाजता, तुला माहिती आहे काय, इंटरेस्टच नाही, घ्यायचं तर घ्या नाही तर. त्याने मला असं आत जा म्हणून सांगितलं. आतला आणखीन हे माझा तर काही संबंधच नाही, माझं पगार आहे, धंदा पण नाही आहे माझा. अशा पद्धतीने त्यांनी निरस वृत्तीने मला ते एक असं मला आवडला. मी त्यातलंच बघून एक घेतलं. पटकन पॅक करा, काय 1000-1100 रुपये दिले. घरी गेलो. तिथून हॉटेलवर गेलो. त्या दिवशी साहेब म्हणाले की चिरंजीव माझ्या जवळ बसा, मला हाताने भात भरवा, मी कविता म्हणतो. तर मी त्यांना दहीभात भरवत होतो आणि ते कविता म्हणत होते. तो दिवस म्हणजे असा आयुष्यात, जसं गुलजार साहेबांचा फोन आल्यानंतर एक दिवस माझा असा, मी उद्या सकाळी तुला डेक्कन रॉन्देव्यूला भेटतं असं गुलजार साहेबांनी फोन केल्यानंतर मधले 24 तास मला संपेच ना. अशा म्हणजे दुपारीच कुठली तरी नशा करून मी आता झोपून जाऊ का, आणि अचानक उजाडलेलंच दिसू दे मला, असं अशा तसा तो दिवस करून ठेवलेला कायमचा. आणि ते त्या दिवशी टेस्ट करून गेले नागपूरला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला फोन आले की चिरंजीव तुम्ही जो कृष्ण मला दिला आहे त्याच्या हातात बासरीच नाही आहे. तर ती नळी त्यांनी पॅकच केली नव्हती. मी म्हटलं सर असं नाही, थांबा, मी येऊन देऊ का फ्लाईटने, का मी कुरिअर, काही नका म्हणले. माझ्या घरात एक गंजलेला खिळा होता, तो मी आता कृष्णाच्या तळहातावर ठेवला आहे. जोपर्यंत आता आपली भेट होत नाही तोपर्यंत कृष्णाच्या प्राक्तनाला तो खिळा बोचत राहणार आहे. आणि त्यानंतर दुर्दैव दैव दुर्विलास म्हणजे आम्ही भेटलो नाही. काय सांगते. ते शेवटच्या काळात ट्रीटमेंटला होते दिनानाथमध्ये, तर तेव्हा मी पुण्यातच येऊ शकलो नाही. अजूनही कृष्णाच्या हाताला तो खिळा बोचत असणार.
तर ते असं बॉन्ड म्हणजे आणि त्यांनी काय काय सांगितलं त्यांच्या कवितांचे अर्थ. मी ते असताना कधी काही ऐकवलं नाही त्यांना माझं. ती एकच ओळ, हो. डेअरिंगच नाही रे, पण त्या कदाचित त्यांच्या या सहवासामुळे त्याच्यामुळे त्यांच्या कवितांकडे मी थोडंसं स्वभाव कळू लागल्यानंतर आपण बघतो ना वेगळं. तुला आता वैभव व्यक्ती म्हणून माहिती आहे, बरोबर. तर मग त्यांनी काय मनस्थिती ते लिहिलं असेल हे आपसूक तुझ्या लक्षात येतं. तसं मला त्यांच्या सगळ्या कवितांचा अर्थ लागणं खरंच शक्यच नाही. त्यांनी ती अर्थ त्या लावण्याची सृष्टीत तुम्ही गोष्टीच हां, नाहीये. आणि ते स्वतःच म्हणायचे की मी कसं काय सांगू माझं झालंय लिहून, मी ती अवस्था भोगून मोकळा झालेलो आहे चिरंजीव, तुम्ही त्या सृष्टीत जाऊ शकता का बघा, मग तुम्हाला माझे भोग कळतील. अशाच भाषेत बोलायचे. तर त्यांची एक कविता आहे जिचा मला कदाचित अर्थ लागला असावा असं मला वाटतं की या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कोणाच्या क्षितिजे मी आपले हात उजळतो, तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी, तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी, अंधार व्रताची समयी कधी असते माझ्यापाशी, पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी, तुकयाच्या हातामधला मी अभंग उचलून घेई, तू मला कुशीला घ्यावे अंधार हळू ढवळावा, संन्यस्त सुखाच्या काठी वळीवाचा पाऊस या. प्रायमाफेसी ही एक पुरुष आणि एक स्त्रीमधली वाटते. मग तो मुलगा आई पण असू शकतो किंवा काय, म्हणजे ग्रेसांचे जास्त संदर्भ लक्षात घेतले तर. पण आपल्याच घरात आपण कधीतरी एका वेगळ्याच कधी न गेलेल्या फरशीवर थांबतो ना कधीतरी, आणि तुम्हाला ते घरच सगळं 360 डिग्रीमध्ये वेगळं दिसायला क्या लागतं. बात आहे. वा वा. तसं अरे आपण ह्या दृष्टीने कधी बघितलं नाही. तर शब्दांचा जीव वितळतो इथं मी थांबलो. नात्याबद्दल असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपले हात. तर ही क्षितिजा कवितेच्या डोळ्यातली आहेत. क्या बात आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला असा क्रिएटिव्ह ब्लॉक येतो, सगळ्याच कलाकारांना येतो, मला वाटतं त्या अवस्थेमधलं हे त्यांचं लेखन आहे की किती लिहिलं आहे पूर्वी आणि सगळं म्हणजे हातोटी आल्यासारखे वाटायची, पण नाही. मी सुरुवातीपासून जे म्हणतो ना की ती आत्ता असते नंतर नसते, किंवा नसते आणि असते दोन्हीपैकी. त्यामुळे असं होतं की या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव मला म्हणायचं आहे खूप आतमधलं आहे, पण आतच वितळतंय, डोळ्यात कोणाच्या क्षितिजे मी आपले हात उजळतो, तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी. लिहिलंयस रे आधी, लिहिशील. संवाद आहे, वा 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 वा. आत्मसंवाद आहे, प्रतिभेची संवाद आहे. तू आठवणीतून माझ्या कधी रंगीत वाट पसरशी, पण आता सुचत नाहीये, अंधार व्रताची समयी कधी असते माझ्यापाशी, तुला अजून असं वाटतं की मी कधीतरी लिहीनच, पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी, तुझी अजून आसक्ती आहे आणि तू अजून पदराला बांधून हां ठेवलेस की तूच मला सांभाळतेस. कविता, वा वा. पदराला बांधून स्वप्ने तू एकट संध्या समयी, की हा कधीतरी लिहील, पण अंधार व्रताची समयी कधी असते माझ्यापाशी. मग काय व्हायला पाहिजे की मी एकेकाळी चांगलं लिहायचो याची प्रचिती येण्यासाठी एक शेवटची कविता सुचावी. एकदा मला तो अनुभव दे की तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा आणि संन्यस्त सुखाच्या काठी एक कविता यावी, वळीवाचा पाऊस यावा. क्या बात आहे वैभव, क्या बात आहे. वा वा वा. अप्रतिम अप्रतिम. हे खरं नसेल, पण म्हणजे समजूनच घ्यायचं तर काय आहे, तर मला त्यातल्या त्यात जवळ जाणार हे वाटतं. नाही, आणि तू अगदी म्हणलास की खरं नसेल, ह्याला सुद्धा एक वेगळा अर्थ अशासाठी आहे कारण का हे एक शब्दचित्र आहे. म्हणजे ह्या शब्दांच्या माध्यमातून तू हे चित्र उभं केलंस आणि हे चित्र या शब्दांच्या सगळ्यात जवळ जातं. म्हणजे मला माहिती नाही की तुला एक विचार प्रणाली आहे, चायनीज विचार प्रणाली आहे, त्याला आयजिंग असं म्हणतात. तुला माहिती की नाही मला माहिती नाही, परंतु ती 5000 वर्ष जुनी विचार प्रणाली आहे. आणि त्याच्यामध्ये बेसिकली आपण आयुष्याचा मार्गदर्शक असं त्याला म्हणू शकतो. त्याच्यात सुद्धा चायनीज लोकांनी स्क्रिप्ट बरोबर चित्र दिलंय. ओ अच्छा अच्छा. म्हणजे तो विषय तुम्हाला समजायला तिथे चित्र दिलंय. करेक्ट त्याचा रेफरन्स म्हणून. त्यामुळे मला आता हे तू म्हणत असताना मला ते आयजिंगचं लिंक लागली, कारण का विषय समजून घेण्यासाठी जोपर्यंत त्याचं चित्रात रूपांतर होत नाही तोपर्यंत तो समजायला जास्त सोपं होतो. तू कविता हे चित्र मांडलंस तेव्हा ते व्याकुळ संध्यासमयी तू मला कुशीला घ्यावे, अंधार हळू ढवळावा, तेव्हा ते लक्षात यायला लागलं असं मला वाटतंय. वैभव, तू आतापर्यंत कुठेच न सांगितलेल्या किंवा अगदी आज लिहिलेली एखादी कविता? मी नेहमी असं म्हणतो की एव्हरी आर्टिस्ट इज ॲज गुड ॲज हिज लास्ट पीस ऑफ वर्क. तुमच्या घरामधल्या ट्रॉफ्या वगैरे जे काही दिसतात ते 6 महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी लिहिलेल्या गाण्याचा तो पुरस्कार आहे, तो कौतुक आहे. बरोबर. पण त्याचं आत्ता काय आहे? तुम्ही काल रात्री काही लिहिलंय का?
तुमच्या खिशामध्ये जेव्हा ताजी कोरी करकरीत कविता असते तेव्हा मला तरी गर्भश्रीमंत असल्यासारखं वाटतं. क्या बात आहे. वा वा. आणि नसेल कविता तर मग एकदम दरिद्री वाटतं मला. असं काहीच नाही आहे माझ्याकडे, भणंग आहे मी असं. त्यामुळे आता पुढे काय म्हणजे कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर गेटवरती आल्यानंतर मला वाटतं की हे झालं सगळं, टाळ्या बिळ्या झालं, कलेक्शन झालं, हे झालं. पुढे जगण्याचं माध्यम हे आहे ना, ह्याचं काय तर मी तुला ऐकवतो एक. येस 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 बिलकुल. ही तुझ्याकडे येताना लिहिलेली आहे. क्या बात आहे. म्हणजे खरंच गरम आहे म्हणजे आता. गरम गरम गझल ऐकतो. येस इर्षाद. की 4 कविता 2 गाणी, मी बरा माझ्या ठिकाणी. काय बात आहे. आणि इथे बघा म्हणजे प्रोसेस ऐकणाऱ्या लोकांना पण की 4 कविता 2 गाणी, पहिली ओळ मी बरा माझ्या ठिकाणी, शेर झाला. करेक्ट. मग मी पुढे काहीतरी आणखीन यमकणीने संपणारे गैरमुरद्दब गझल करू शकतो. पण मी म्हटलं की मी बरा माझ्या ठिकाणीचा रदीफच करतो. क्या बात आहे. वा वा. की 4 कविता, मग ही जबाबदारी येते पुढचा शेर निभावण्याची प्रत्येक वेळी. की 4 कविता 2 गाणी, मी बरा माझ्या ठिकाणी, फार तर डोळ्यात पाणी, मी बरा माझ्या ठिकाणी, केवढा कल्लोळ हा कल्लोळण्याची काय स्पर्धा, केवढा कल्लोळ हा कल्लोळण्याची काय स्पर्धा, शांतता माझी शहाणी, मी बरा माझ्या ठिकाणी, ना कोणाचे मैत्र पुरले ना कोणाशी वैर उरले, हीच जगल्याची निशाणी, मी बरा माझ्या ठिकाणी, ही अशी दुनिया जिला की बोचतो सच्चा जिव्हाळा, ही अशी दुनिया जिला की बोचतो सच्चा जिव्हाळा, काळजी माझी अडाणी, मी बरा माझ्या ठिकाणी, मी तुझ्या गोष्टीतला बस एक पॅराग्राफ होतो, मी तुझ्या गोष्टीतला बस एक पॅराग्राफ हो, तू नको सांगू कहाणी, मी बरा माझ्या ठिकाणी, आणि विठ्ठला रे विठ्ठला कर्कश या गजरात सुद्धा. बघतो आपण, ऐकतो कार्यक्रम, विठ्ठला रे विठ्ठला. म्हणजे हल्ली लोकांना आणि कार्यक्रम करणाऱ्यांना, आम्हाला सुद्धा सोबतीच्या करारामध्ये पण असं काहीतरी ट्रान्स मिळाल्यानंतरच ते असं होतं की हां हे झालं म्हणजे झाला कार्यक्रम, असं की विठ्ठला रे विठ्ठला कर्कश या गजरात सुद्धा, माऊलींची मी विराणी, मी बरा माझ्या ठिकाणी. शेवटचा शेर आहे की जो कोणी वांछील जे त्या प्राणी जाता तेच लाहो, जो कोणी वांछील जे त्या प्राणी जाता तेच लाहो, जग बरे त्याच्या ठिकाणी, मी बरा माझ्या ठिकाणी. 4 कविता 2 गाणी, मी बरा माझ्या ठिकाणी, फार तर डोळ्यात पाणी. क्या बात आहे वैभव. मला असं वाटतं ना की आत्ताच्या सगळ्या एकंदर सोशल मीडिया आणि बाकीच्या सगळ्या सक्सेसच्या ज्या डेफिनेशन्स आहेत त्याच्यामध्ये सिद्ध होण्याची एक प्रक्रिया झाली की असं अशी प्रक्रिया पूर्ण नाही केली तर तुम्ही सिद्ध होऊ शकत नाही. या सिद्ध होण्याच्या प्रक्रियेमध्ये आज आपण इथे येऊन या अशा काय म्हणतो अनप्रूव्हन प्रोसेस बद्दल आणि ह्या इतक्या कवितेबद्दल इतक्या छान गप्पा मारल्या. मला वाटतं जी गोष्ट सुरू होते ती संपते ह्या तत्वावर कुठेतरी थांबायला पाहिजे. नाहीतर अवघड आहे. हा प्रवाह आहे, नाहीतर याच्यात आपण दोघं जण किती वेळ वाहत राहू शकतो. आपण अदरवाईज सुद्धा बोलतच असतोय. म्हणजे मला लोकांना सांगायला आवडेल की आदित्यला कवितांची खूप समज आहे आणि आवड आहे, आणि काहीही चांगलं वाचलं कोणाचंही असलं तरी तो आम्ही शेअर करत असतो, आणि ते त्यांनी ज्या पद्धतीने चाल केली त्याच्यावरनं त्याचं कवितेतलं पण प्रेम लक्षात आलं. तर त्याच्यामुळे मी म्हणतो की आपण इथे एकच विनंती आहे फक्त, बरोबर तू खूप कमी गायलास. अरे नाही नाही, गाणं हा माझा पिंड नाही. मी तुला सांगतो की अख्ख्या आभाळाची माणसाच्या पूर्ण सिरीजमध्ये ही बहुतेक पहिल्यांदा आणि शेवटच्या वेळेला मी पेटी घेतलेली आहे, कारण ह्या कार्यक्रमाचा फॉर्मॅटच इथे. पण श्रावण ऐकू ना. अच्छा बरं, त्याच्याने थांबू आपण. बरं बरं ठीक आहे, ओके. चला, वैभवच्या रिक्वेस्टवर वैभवचीच एक चाल, एक गझल तिला चाल दिलीस. एपिसोड श्रावणात आला तर मजा येईल, मजा येईल म्हणजे आपला. पण ठीक आण मग, तेव्हा काही घाई नाही आपल्याला, आपण बरे आपल्या ठिकाणी. चला. हा श्रावण म्हणजे त्रास पुन्हा, श्रावण म्हणजे त्रास पुन्हा, घनगर्द स्मृतींचा, घनगर्द स्मृतींचा फास पुन्हा, श्रावण म्हणजे त्रास पुन्हा, ओठांवर येते नाव तुझे ग, नाव तुझे, ओठांवर येते नाव तुझे ग,
नाव तुझे गुदमरतो 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 ग श्वास. गुदमरतो ग श्वास पुन्हा श्रावण म्हणजे त्रास पुन्हा घनगर्द स्मृतींचा हास पुन्हा श्रावण म्हणजे त्रास पुन्हा. क्या बात आहे. थँक्यू सो मच. वा. म्हटलं आपलंच व्यासपीठ आहे, आपलीच बॅट आहे, आपलाच बॉल आहे, त्यामुळे त्या तत्वावर आपलीच पेटी आपलीच चाले म्हणून मी गाऊन घेतलं. आपलाच कवी आहे. याच्यावर पण एक कविता होऊ शकते. असो, पण वैभव तू आज वेळात वेळ काढून आलायस इतक्या मनमोकळ्या पद्धतीने आणि इतकं काय म्हणतो इन्फॉर्मल पद्धतीने आपण छान व्यक्त झालो, एकमेकांची गप्पा जशा एरवी मारतो आपण वेळ काही असली तरी. मला तुला खरं सांगतो, मला येताना भीती होती, कारण तू एक विद्वान माणूस आहेस, त्यामुळे तुझ्याशी बोलताना काय होईल मला माहित नव्हतं, पण तू फार छान सांभाळून घेतलंस मला. मी तुला सांभाळून घेणार म्हणजे काय म्हणतो नाही, हे अगदी मनापासून की मी गाडीत माझ्या ड्रायव्हरला म्हणालो सुद्धा, आज जरा अवघड पेपर आहे बरं का. आजचा पेपर फार सोपा होता आणि खूप 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 मजा आली. थँक्यू सो मच. आणि परत धन्यवाद म्हणत नाही मी, पण आज तू इथे आलायस आणि इतका छान अनुभव शेअर केल्याबद्दल स्मृतिगंध परिवार आणि जायकाजळ परिवारातर्फे आमच्याकडनं तुला एक छोटीशी थँक्यू सो मच स्वीकार करावा. थँक्यू. येस. आणि आभाळाची माणसं ही खूप छान चाललेली सिरीज आहे. म्हणजे मी बघतो मिलिंद जोशीचा राहिलाय माझा, पण तो नक्कीच चांगला असणार आहे, त्यामुळे या उपक्रमाला खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. तर मंडळी, आभाळाची माणसाचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियाद्वारे आम्हाला कळवा. आवडला असेल तर मित्रांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आणि श्रुतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.